प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत शिरोमणी विश्ववंदनीय जगद्गुरु श्री संत श्री तुकाराम महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आज या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय थोडं बेस द्याल. मी विको जास्त करू नकोस. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय तुम्हा आम्हाला अतिशय बहुमूल्य असा उच्च कोटीचा उपदेश करतात. तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे तुम्हा आम्हाला सांगतात, बाबा ज्यांना ज्यांना कोणाला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे, ज्यांना कोणाला या जीवाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल, ज्यांना कोणाला वाटत असेल ना हा बहुमूल्य जन्म तुम्हा आम्हाला मिळाला, हा नरदेह मिळाला, मनुष्य जन्म मिळाला, बऱ्याच अडीअडचणीला सामोरं जाऊन अनेक यातना सहन करून, वेदना सहन करून, अनेक खटाटोपी करून 184चा फेरा पार पाडून आपल्याला मिळालाय ना, तर याचं कल्याण व्हावं, काहीतरी सार्थक व्हावं, काहीतरी याचं तीज व्हावं, हित व्हावं, अशी ज्यांची ज्यांची तळमळ कोणाची असेल ना, आपल्या जीवनाला एक योग्य रस्ता मिळावा, आपली कीर्ती शिल्लक असावी, आपल्या मृत्यूच्या नंतर सुद्धा लोकांनी आपल्याला सन्मानाने नाव घ्यावं, नमस्कार करावा, असं ज्या ज्या लोकांना वाटतं त्यांच्यासाठी तुकोबाराय बोलतात, इत्यादी तू अपेक्षा ठेवतोस ना बाबा, हे इत्यादी गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये चालू आहेत ना, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पूर्ण व्हावे असं वाटत असतील ना, तर तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणतात तुकोबाराय, तुम्हाला विठ्ठलाचं नामस्मरण करावं लागेल, देवाचं भजन करावे लागेल, देवाचं चिंतन करावे लागेल. संसार सोडून देऊ नको किंवा संसाराच्या तुझ्या आडकाठी येणार नाही. जेव्हा जेव्हा संसाराच्या कामाच्या व्यतिरिक्त तुला वेळ मिळतो ना, आता मात्र या वेळेमध्ये केवळ आणि गप्पा मारून वेळ घालण्यापेक्षा भजनाचं, नामस्मरणाचं महत्व जाणून घ्या, भजन करा. असं गावामध्ये कीर्तन असेल तर तिथं जा, विठ्ठलाचं भजन कर. विठ्ठल मान, दत्त मान, शिव मान, तू कुठलंही मान, पण तुला नामस्मरण करावं लागेल, देवाचं चिंतन कर. यामुळं तुझ्या इत्यादी गोष्टींची पूर्तता होते, ही खात्री तुकोबाराय घेतात. जर असं न करता, महत्व विशेष लक्ष लावून ऐका, हे नामस्मरण न करता जर तू कुठल्या इतर मार्गाने जीवाचं हित व्हावं असं जर तुला वाटत असेल ना, नामस्मरणच करण्याची काय गरज आहे. स्वतःच मी थोडं पुढे जाऊन बोलेल. स्वतःच दीड शानपण जागा करून, गर्व अहंकार मी असा जागा करून, काहीतरी मनाच्या उशाऱ्या करून जर तू स्वतःच कल्याण करण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर तुला मी आवर्जून सांगतो, याच्यात तुझं हित तर बिलकुल नाही, पण उलट जास्त पाण्यात जाऊन बुडून मरशील, याची मात्र खात्री मी स्वतः देतो, असं तुकोबाराय बोलतात. तुला फक्त विठ्ठलाचं, देवाचं नामस्मरण करावे लागेल. तुझ्या जीवनाचं हित व्हावं असं वाटत असेल तर बाकी कुठल्याही खटाटोप करून याच्यामध्ये प्रगती होत नाही, असं तुकोबाराय स्पष्ट बोलतात. पण लोकांनी प्रश्न केला तुकोबारायांना, काय खात्री आहे? तुमचा सुद्धा तोच प्रश्न आहे. गॅरंटी कोण देणार आहे याची? काय कार्ड, गॅरंटी कार्ड काय याचं? तर या जगाचे जगद्गुरु तुकोबाराय असणारे, तुकिता तुलनेशी ब्रह्मरूपाशी आले ज्यांच्या असं आपण संबोधित करतो, ते तुकोबाराय सांगतात, मी तुला सांगतो, हे केवळ मी गॅरंटी तुला काय देऊ, एकच गॅरंटी देऊ शकतो. कोणती? माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो तुला, आन घेऊन सांगतो, याच्यात दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. देवाचं भजन कर, तरच तुझ्या जीवनाचं हित होणार आहे, कल्याण होणार आहे, उद्धार होणार आहे, सार्थक होणार आहे.
नामस्मरण केल्याशिवाय दुसरं काहीही नाही. मग नाही केलं तर, काहीच नाही केलं तर त्यावेळेला मात्र तुकोबाराय उदास होऊन सांगतात, अरे तुझा जन्म वाया गेला, तुझ्या जन्माला अर्थ नाही तरी गेला जन्म वाया, असा या अभंगाचा थोडक्यात भावार्थ होतो. विठ्ठला आज या गावामध्ये हा एक दिवसीय कीर्तन सोहळा, याचं निमित्त सगळ्यांना माहिती आहे. या कार्यक्रमासाठी अनेक लोकांनी कष्ट घेतले. मी शेवटी याच्यावर थोडं प्रकाश टाकेल, सर्वांचा परिचय देईल, पण तुर्तास तरी मी अभंगाकडे सरळ येत असतो. पाहू आपण सर्व या गोष्टीवर निवांत चर्चा करू. थोडं अभंगाचं निरूपण झाल्यानंतर एकदा सगळ्यांनी मस्त भजन करा, मन बुद्धी चित्त या ठाई स्थिर करा आणि अभंगाचे काही शब्द आपल्याला कळतात का, त्याचा भावार्थ आपल्या लक्षात येतो का. माईक दोन्ही बॉक्सचे तोंड इकडे झाले त्यामुळे शिटी मारते का. विठाला विठाला या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आदरणीय हरिभक्त पारायण कृष्णा महाराज राजूरकर आवर्जून उपस्थित आहेत महाराज. बाकी कलाकार मंडळी मी शेवटी परिचय देईल. तुकोबाराई या अभंगामध्ये लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. अभंग महत्वाचा आहे, आपल्या पदरात काहीतरी पडावं ही भावना महत्वाची आहे. सगळ्यांनी लक्ष लावून ऐका. मी जास्त वेळ बोलणार नाही, एक अर्धा पाऊण तास बोलू, वेळेचं भान नक्की ठेवल्या जाईल. विठाला 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 तुकाराम महाराज हा अभंग लिहित असताना पहा, पहिला शब्द महाराज या अभंगामध्ये लिहितात, सांगतो या शब्दापासून या अभंगाची सुरुवात आहे. चिंतन तुम्ही लक्ष लावून ऐका, थोडं बरं वाटेल आपल्याला. महाराज सांगतात, सांगतो हा शब्द वापरून या अभंगाला सुरुवात केलेली आहे महाराजांनी. सांगतो हा शब्द केव्हा वापरला जातो बघा व्यावहारिक भाषेमध्ये. जेव्हा कोणी सांगा हो काहीतरी सांगा हो असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याला प्रत्युत्तर तिकून येत असतं सांगतो. विनाकारण शब्द वापरता येत नाही. हा किती जबाबदारीने तुकोबाराय अभंग लिहितात पहा. सांगतो असं केव्हा वापरल्या जातं, जेव्हा पुढून कोणाचा आग्रह असतो, कोणाची इच्छा असते की आम्हाला हे सांगा 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 असं म्हटल्यानंतर तो एकूण शब्द त्याकरता दिला जातो सांगतो. मग तुकोबाराय सांगतो म्हणून हा अभंग सुरुवात करतात. सांगतो असं लिहितात सुरुवातीलाच. तर तुकोबारायांना कोणी विचारलं असेल का महाराज सांगा सांगा, तेव्हा तुकोबाराय सांगतो म्हणतात का. हा एक मुद्दा लक्षात ठेवा, सगळ्यांना कळेल असं फक्त लक्ष असू द्या इकडे. दुसरा मुद्दा असा आहे, विचारलं तर सांगा सांगा म्हणल्यानंतर तुकोबाराय सांगत असतील तर मान्य आहे, पण नाही विचारल्यावर सुद्धा तुकोबाराय सांगतो म्हणतात का, असं तर काही नाही ना. विचारत असेल तर कोणी सांगतो म्हणत असतील तर महाराज ठीक आहे, पण न विचारता मी सांगतो असं जर म्हणत असतील तर हे काय फार उचित आहे का. व्यवहाराच्या दृष्टीने याला फार आदरवाचक असं कधी संबोधित केलं जातं का. समजा चार माणसं बोलत थांबले, तुम्ही तिथे गेलात, काहीही तुमचा संबंध नाही, तुम्हाला त्या विषयाबद्दल माहिती नाही, काही नाही, त्यांच्या चर्चेमध्ये तुम्ही जाऊन उतरून मी तुम्हाला सांगतो जर जाऊन म्हणलात तर आता अवस्था तुमची काय होईल विचार करा. ती लोक काय म्हणतील तुम्हाला इतकंच म्हणतील, ठीक आहे नंतर ऐकू, तुम्ही जरा बसून घ्या. हा अपमान होईल ना. पण तुकोबारायांना जर विचारल्यावर सांगतो म्हणत असतील तर ठीक आहे, पण नाही विचारल्यावर जर तुकोबाराय मी सांगतो असं जर म्हणत असतील ना तर याला व्यवहाराच्या दृष्टीनं फार आदरयुक्त ही भाषा म्हणता येणार नाही आपल्याला. दुसरा मुद्दा, मग न विचारता तुकोबाराय सांगतात का. हे दोन.
तिसरा एक मुद्दा लक्षात ठेवा, काही गोष्टी जर समजा तुमच्या हिताच्या असतील, मी आता मुद्दामून हे मुद्दा लक्षात घ्या, तुमचं भविष्य चांगलं घडवण्याकरता असतील, तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटी देण्याकरता असेल, तुमच्या जीवनाचं कल्याण होण्याकरता असेल, त्याच्यामध्ये जर तुमचं हित असेल, समाजाचं हित असेल, या मातीचं हित असेल त्या बोलण्यामध्ये, तर ती मात्र गोष्ट नाही विचारली तरी सांगावी. याला शास्त्रांनी मान्यता दिलेली आहे. याच्याबद्दल काही हरकत नाही, त्यांनी मला विचारलंच नाही तर मी का सांगू असं म्हणण्याची बिलकुल गरज नाही. ती गोष्ट सगळ्यांच्या कल्याणाकरता आहे, त्यामुळं नाही विचारलं तरी सुद्धा सांगतो असं जर म्हणत असेल ना, बिलकुल त्या गोष्टीला सहमत शास्त्र आहे, पुराण आहे. चौथी गोष्ट अशी आहे, तीन गोष्टी लक्षात आल्या तर चौथी लक्षात घ्या. काही काही गोष्टी अशा असतात, काही बाबी अशा असतात, विचारलं तरी सुद्धा सांगू नये. चार गोष्टी लक्षात बसल्यात का तुमच्या? सांगा म्हणल्यानंतर सांगतो असा एक वर्ग असतो, दुसरा वर्ग असा असतो की विचारलं तरच सांगावं, हे शास्त्र सुद्धा सांगतं. पण तिसरा एक मुद्दा असा आहे, विचारलं तरी सुद्धा सांगू नये. चौथी गोष्ट अशी आहे, नाही विचारलं तरी सांगावं. चौथी गोष्ट अशी आहे, विचारलं तरी सुद्धा सांगू नये. या चार गोष्टी लक्षात घ्या. या चार गोष्टीवरच आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू, मग सेवेला पुढे वळू. एकदा भजन करा विठाला. लोकांचा प्रश्न असा आहे, बाबा विचारलं तर ठीक आहे, पण नाही विचारलं तर सांगतो जर तुकोबाराय म्हणत असतील तर याचं समर्थन कसं करता महाराज सांगा. नाही विचारलं तरी सांगतो म्हणतात, हे काय? तर हा तिसरा मुद्दा, मी या दोन्हीही पहिल्या मुद्द्यांचा सन्मान करत तिसऱ्या मुद्द्यावर येऊन थांबतो. इथं तुकोबारायांना आम्ही विचारलोत का, हा प्रश्न सुद्धा आपला चुकीचा ठरतो. हे कसं तुम्हाला सांगतो पहा. साधू संत जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतो असं म्हणत असतील ना, तर तेव्हा आपण लक्षात घ्यावं की आपलं भाग्य उदयास आलं. एखादा महात्मा जर तुम्हाला सांगतो असा शब्द वापरत असेल तर तिथं आता प्रश्न निर्माण होण्याची शक्यताच नाही की आम्ही विचारलोत का तुम्हाला, असं म्हणण्याची गरज नाही. तुम्हाला सांगतो, गाईचं दूध हे वाईट आहे का? बिलकुल वाईट नाही, दुर्लभ आहे, दुर्मिळ झालेली आहे ती गोष्ट. आता गाईचं दूध मिळणं शक्य नाही. मग जर कोणी तांब्या भरून दूध घेऊन तुमच्या दारात उभा असेल, हे घ्या दूध गाईचं असं म्हणून जर तुम्हाला कोणी दूध देत असेल, त्याला जर तुमचा प्रश्न असेल, मी तुला मागितलं होतो का, मी तुला घेऊन यायला सांगितलं होतं का, हे असलं बोलून त्याला माघारी करू नकोस. गाईचं दूध आहे, इथं आता मी सांगितलो का केलो का म्हणण्यापेक्षा ते तांब्या घरात ठेवून घ्यायचं काम कर, सगळ्यात सोपं. अरे ते गाईचं दूध आहे, त्याला मी मागितलो का केलो का हे म्हणण्याची गरज नाही. पण हा मुद्दा दुधाच्या ठिकाणी मात्र मी तुला म्हणलो का, तुला दे म्हणलो का असं म्हणतील लोक. पण काही ठिकाणी म्हणणार नाहीत, तू होतास म्हणून भेटलं मला आज, असं सुद्धा म्हणण्याचे काही विषय आहेत. तो विषय इथे घ्यायचा नाही. विठाला विठा. तुकोबाराय नाही विचारलं तरी साधू संत तुम्हाला आम्हाला सांगतात, ह्या गायीच्या दुधासारखं तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे. या ठिकाणी आम्ही विचारलोत का असं म्हणण्याची आवश्यकता नाही. महत्वाचा शब्द आहे म्हणून यावर मी थोडंसं चिंतन सांगतोय तुम्हाला. सांगतो या शब्दापासून तुकोबारायांच्या अभंगाची सुरुवात आहे. साधू संत जेव्हा जेव्हा तुम्हाला आम्हाला उपदेश करत असतात, जेव्हा जेव्हा सांगत असतात ना काही, महात्मा ते सांगणं आपल्या हिताचं असतं, आपल्या कल्याणाचं असतं आणि आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा देणारं, उच्च कोटीचं जीवन बनवणारं सांगणं असतं. लक्षात घ्या, शास्त्रकार सांगतात. आणि जेव्हा जेव्हा हे साधू संत सांगतात ना, याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं कारण काय आहे, तर ते आपल्यावर उपकार करतात. आणि
तुमचं आमचं हित व्हावं, तुमचं आमचं कल्याण व्हावं म्हणून साधू संत अहोरात्र तळमळ करत असतात. ते जे सांगतात ना, सांगतो असं म्हणतात ना, त्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ कुठलाच नसतो. शास्त्रकार बोलतात, पद्माकरम दिनकरो विकची करोती चंद्रो विकासयती कैरव चक्रवालम नाम्यार्थितो जलधरोपी जलम ददाती संतः स्वयं परहिते सुकृताभियोगात. शास्त्रकार किती गोड सांगतात पहा. याचा अर्थ तुम्हाला कळला का? मी सांगतोय, पद्माकरम दिनकरो, कमळाचं फूल पाण्यामध्ये असतं, चिखलामध्ये, त्यानं अपेक्षा करत नाही सूर्याकडे, तू मला फुलव, तुझ्या प्रकाशानं मी फुलतो आणि तुझा प्रकाश माझ्यावर पडू दे, असं कमळ कधीही म्हणत नाही. तो म्हणला तरच मी त्याच्यावर प्रकाश टाकेल असं सूर्य सुद्धा म्हणत नाही. सूर्य सकाळी उगवतो आणि कमळाला त्यातनं इच्छा न करता, याचना न करता त्याला कमळाला फुलवतो सूर्य. सूर्याप्रमाणे संतांचं काम असतं. तुम्ही विचारलात काय, नाही विचारलात काय, याच्यावर काहीही साधू संतांचा भर नसतो. तुम्ही नाही विचारलं तरी तुमच्या हिताचे जे जे मार्ग आहेत, तुमच्या कल्याणाचे ज्या ज्या गोष्टी बाबी आहेत, तुमच्या समोर ठेवण्याकरता साधू संत नेहमी तत्पर असतात. तुकोबारा एका ठिकाणी बोलतात, अजून एक महत्वाचा विषय बोलण्याचा, साधू संत जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतात ना, त्यांचं एक मत असं आहे की आम्ही तुम्हाला जे सांगतो, का सांगतो त्याचं उत्तर सांगतात, उपकार म्हणून तुमच्याकरता आम्ही या गोष्टी राबविल्या जातो. तुमच्याकडे एक आमचा उपकार असावा, हे स्पष्ट तुकोबार अभंगामध्ये बोलतात. उपकारासाठी केला हा उपाय, ये नेवी न काय चाड आम्हा. तुकोबाराय बोलतात, फक्त हा प्रकार तुम्हाला जे सांगतोत ना आम्ही, उपकारासाठी तुम्हाला सांगितलेला आहे. का उपकारासाठी सांगितलेला आहे? कारण आमच्यावर सुद्धा अगोदरच्या साधू संतांनी उपकारच केलेले आहेत. आमच्यावर सुद्धा साधू संतांनी उपकार केलेले. मचिंद्रानी बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेवा साज जो जविले. हे सगळी जी साखळी चालत आली ना, एकमेकावर उपकार करत साधू संत आले. म्हणून आमचंही कर्तव्य आहे की आता तुमच्यावर उपकार करावा, तुम्हाला हे सांगावा. का सांगतात त्याच्या पाठीमागे अजून एक छोटस कारण सांगतात. बुडता हे जन न देखवे डोळा, कळवळा येत असतो. साधू संतांना पाहावं वाटत नाही तुमचं आमचं जीवन विध्वंस्त होत असताना, तुमचं आमचं जीवन बर्बाद होत असताना साधू संतांना पाहावं वाटत नाही. तुमचा कळवळा आम्हाला येतो म्हणून तुम्हाला हे सांगतो, उपकार करतो तुमच्यावर. आमच्यावरही दुसऱ्यांनी उपकार केलेले आहेत. मी सांगितलं तुम्हाला ती साखळी, असं एकमेकावर उपकार होत आल्या कारणाने आम्ही सुद्धा तुमच्यावर उपकार करतो. तुमचा कळवळा येतं म्हणून तुम्हाला सांगतो. असं इतकं स्वच्छ असताना आपण या प्रश्नाचं खंडन, दुसऱ्या मुद्द्याचं खंडन इथंच होतं की नाही विचारलं तरीही हे सांगणं उचित आहे. आता इथं आम्ही विचारलोत का, हा तुकोबारायांना तुम्ही आम्ही प्रश्न मांडू शकत नाही. विठाला विठा. तिसरा मुद्दा महत्वाचा असा आहे महाराज, काही गोष्टी विचारले तरीही सांगू नये. तिसरा का कसं असतं पहा, एखादी वाईट गोष्ट आहे, त्याच्या संदर्भात जर कोणी आपल्याकडे जास्त चौकशी करत असेल, त्याच्या संदर्भातली माहिती घेत असेल, मी एकदम मोकळंच सांगतो तुम्हाला, एखादा माणूस विचारला, हो कुठे भेटते का, हो गावामध्ये आहे का दुकान, कुठं लागेल का चान्स, असं जर काही म्हणत असेल, कृपा करून जरी तुम्हाला माहिती असेल
काय हरकत आहे मला सांगा. मला माहित नाही म्हणून एवढ्यावर थांबू नका. याच्या पुढे जर अजून पुण्य तुम्हाला थोडं प्राप्त करायचं असेल ना, आमच्या गावात भेटतच नाही असं सांगून टाका. काही वावगं ठरणार नाही, अजून जरा जास्तच पुण्य लागणार आहे तुम्हाला. हे अशा बाबतीत पत्त्यांचा डाव कुठं भरतो आम्हाला माहिती आहे का? भेटते का कुठं? नाही, आमच्या गावात ते नाहीच आणि खरंच नाही. या गावामध्ये असं जर मोकळं सांगून टाकत असाल ना, तर लक्षात घ्या, या गोष्टी विचारल्या तरी सुद्धा सांगू नये. हे आहे, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगावं. ते मी तुकोबा यांच्या बाबतीत बोललो. हे या गोष्टीबद्दल बोलत असताना विठाला विठाला अभंग लिहित असताना सांगतो या शब्दापासून हा अभंग सुरुवात करतात. हे सांगणं तुमच्या आमच्या जीवनासाठी अतिशय महत्वाचं आहे, अतिशय बहुमूल्य आहे. हे सांगणं तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करणार आहे. साधू संत जेव्हा जेव्हा सांगतात तेव्हा आपल्या तळमळी करता, आपल्या हिताकरता त्यांची तळमळ असते. म्हणून परत प्रश्न तुकोबारायांना आम्ही विचारलो का, हा मानणं कुठल्याही साधू संताला योग्य ठरणार नाही. विठाला विठाला तुकोबारा ह्या अभंग लिहित असताना अजून एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हा आम्हाला हा जो जन्म मिळालेला आहे, हा नरदेह जो तुम्हा आम्हाला मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे, या जन्मामध्ये मिळालेल्या नरदेहामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या निजहिताकरता, ज्या ज्या पुरुषांनी आपल्या स्वहिताकरता जर कोणाची तळमळ नसेल, जर कोणाला मिळालाय ना बाबा हा जन्म, याचं काहीतरी सार्थक व्हावं, लोकांनी मला आदरानं ओळखावं, लोकांनी माझ्याकडे पाहून मला नमस्कार करावा, समुदायामध्ये जनतेमध्ये माझ्याबद्दल एक आपुलकी असावी, असं जर ज्यांना कोणाला वाटत असेल ना, त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय या अभंगामध्ये सांगितलेला आहे तुकोबारायांनी. कारण काय आहे, हा जो जन्म मिळालेला आहे ना, अतिशय बहुमूल्य जन्म आहे हा. या जन्माची तुलना करू शकत नाही आपण. याची किंमत तुम्हाला आम्हाला कळाली नाही, हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. हा मनुष्य जन्म किती महत्वाचा आहे याच्याबद्दल कधीही तुम्ही आम्ही विचार करत नाही. माणसं केवळ जगायचं म्हणून जगतात. सकाळी उठायचं, दिवसभर पूर्ण दिवस एंगेज राहायचं, ते ठरलेलं आहे. हे सगळं सारखं चालू आहे. पण याच्या पाठीमागे एक गोष्ट अशी दडलेली आहे की खरंच सांगा, पैसा कमावणे, जमिनी जायजाती कमावणे, प्रॉपर्टी कमावणे, इतक्याच गोष्टी जन्माला आल्यावर हेच करण्यासाठी आणि किंवा याच्यातच मनुष्याचं मोठेपण आहे का हो? इतकं केलं म्हणजे या जन्म मिळाला त्याचं सार्थक झालं असं स्वतःला समजावून घ्यावं का? एखाद्या माणसाने जन्म घेतला, नरदेहाला आला, खूप काही त्यांनी कमावलं म्हणजे मी लौकिकतेचं बोलतो, संसारातलं खूप काही कमावलं, खूप असं सांगतो की तो इथून ते तिथपर्यंत सगळं माझंच आहे, हे पाहून घ्या, इत्यादी गोष्टी सगळ्या प्रॉपर्टी कमावल्या म्हणजे आता आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं जर कोणी समजत असेल तर लक्षात घ्या, महाभयंकर चूक आहे ही जीवनामधली, फार मोठी. जीवनासोबत मी याच्या पुढे जाऊन सांगतो, स्वतःला जो तुम्ही फार मोठा धोका देता, याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. लक्षात घ्या, बिलकुल हे हित नाही. माणसं तसं समजतात, मी जन्माला येऊन इतकं केलोय, हे सगळं दिसतंय ना, मी मागे एकदा बोलून दाखवलो, हे शेताचा मालक मी आहे, असं माणसं बोलतात. तर मी एकदा मुद्दामून सांगेल तुम्हाला, त्या रोडवर त्या शेतापाशी गाडी उभा करून जाऊन विचारा त्या शेताला, तुझा मालक कोण आहे? त्या वावराला विचारा, तुझा मालक कोण आहे? तर त्यावेळेला ते शेत तुम्हाला सांगेल. कोणाचं म्हणून नाव सांगू? तुझ्यासारखे शेकडो आले आजपर्यंत, शेकडो येऊन गेले, कोणाकोणाचे नाव सांगू? आज तू आहेस, कागदपत्री आहेस तिकडं, काय ते कागदांना मी महत्वही देत नाही म्हणेल शेत.
त्या कागदावर तू आहेस, आज आहेस. याच्या अगोदर तुझा आज्जा होता, त्याच्यानंतर पंजा होता. कदाचित असंही उत्तर देईल, आज्याच्या नंतर दुसराच होता, त्याने याला विकला. ते काय काय खेळ केलात की तुम्ही, कोण कोण आलात की कोण कोण गेलात की मी जाग्यावरच आहे. मी मात्र तीळ मात्र सुद्धा हल्लेला नाही. म्हणून माझा मालक अमुक अमुक आहे असं मला ठरवता येत नाही. पण तुम्हीच का विनाकारण गर्व करून याचा मालक मी आहे म्हणता. तुम्ही आम्ही म्हणतो ना, मी याचा मालक आहे, मी आहे, माझा आहे. काहीही माझं नाही. आणि या इत्यादी खटाटोपी केलं म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण झालं असं कृपा करून चुकीचा समज बिलकुलही डोक्यात ठेवू नका. या इतर सगळ्याच गोष्टीनं जीवनाचं कल्याण नाही, जीवनाचं हित नाही. जीवनाचं हित तेव्हा होतं जेव्हा माणूस समाजासाठी हाडं घासत असतो. लक्षात घ्या, जेव्हा दीनपीडित लोकांसाठी तो व्यक्ती अहोरात्र प्रयत्न करत असतो, हाडं घासत असतो. म्हणजे प्रामाणिकतेचे असावे लागतात, हे विसरू नका. हाडं घासतो, रातफाट समाजात दिसतो, म्हणजे ते प्रामाणिकता जर त्याला लागून नसेल तर त्याला तुम्ही त्या यादीत घालू नका. कारण असल्यांची जी यादी खूप मोठी लागलेली आहे आता, त्याच्यामध्ये हे माणूस शोधणं दुर्मिळ आहे. म्हणून एखाद्याच्या हिताचा तळमळा करता, एखाद्याच्या कल्याणासाठी, एखाद्याच्या हितासाठी जर कोणी करत असेल तर याला म्हणावं जन्माचं सार्थक होतं. एखादा व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा समाजानं त्या व्यक्तीचं नाव घ्यावं, जनतेनं त्या व्यक्तीला स्वीकारावं, त्यांच्या पश्चातच्या नावाला सगळ्याच व्यक्तींनी स्वीकारावं समाजानं. तेव्हा म्हणावं याच्या जन्माचं सार्थक झालं, हित झालं. उदाहरणार्थ गाडगे महाराजांचं हित तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो. तेव्हाच होतं, समाजाने म्हणावं लागतं. लक्षात घ्या, समाजाने तुम्हा आम्हाला ती पदवी द्यावी लागते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती लोकांनी तुम्हाला म्हणलं पाहिजे तेव्हा त्याला समजावं याच्या जीवनाचं हित झालं. केव्हा समाजाने म्हणलं पाहिजे मज निरंतर जागविती, हे सुद्धा प्रमाण देता येईल तुम्हाला. आम्हाला लोकांनी म्हणलं पाहिजे की हा माणूस सातत्यानं आम्हाला जाग करतो, हा महात्मा आमच्या हिताकरता सदैव तत्पर असतो. असा जर व्यक्ती कुठं असेल ना तर त्याला म्हणायला हरकत नाही. गीतेमध्ये भगवंत सुद्धा बोलतात, आदिवेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एवच निर्ममो अहंकार, सर्वांना पाठातलं श्लोक आहे. अशा जर व्यक्ती कुठं आढळला तर मग त्याला त्याच्या जीवनाचं हित झालं, त्याच्या जीवनाचं कल्याण झालं, सार्थक झालं असं म्हणता येईल. आणि अशा व्यक्तींच्या सानिध्यात गेला तरच तुमच्या आमच्याही जीवनाचं हित होत असतं. लक्षात घ्या, कारण हा जन्म मी मागे बोलून गेलो प्रस्तावनेमध्ये, तेवढ्या सहजासहजी मिळालेला जन्म नाही. मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. रामचरित मानस काढून पहा. स्वामी तुळशीदास महाराज लिहितात, बडे भाग मनुजतन पावा, सुर दुर्लभ सदग्रंथ ही गावा. तुळशीदास महाराज सांगतात, मोठ्या भाग्यानं हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. सुर दुर्लभ, स्वर्गातील देवांना सुद्धा हा जन्म दुर्लभ आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा. जन्म आम्हा देवांना सुद्धा वाटतं की या मृत्यू लोकामध्ये आम्हाला एक वेळ मनुष्य जन्म घ्यायचा चान्स मिळावा हो, एकदा आम्हाला माणूस जन्म मिळावा.
काय सांगावं याचं महत्व असं स्वर्गातील देवांना वाटतं. आता इथं मिळालेल्या लोकांना त्याचं काडीचंही महत्व कळत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. देवाला सुद्धा वाटतं की एकदा मिळावा. कशासाठी मिळावा? तंबाखू खायला, 2-2 कट्टे काळी पेटी खिशात घेऊन फिरायला, खमीस राहते म्हणून, शर्ट राहते, पॅन्ट राहते म्हणून, कशासाठी सांगा? सार्वत्रिक ठिकाणी, अतिशय चांगल्या स्वच्छतेच्या ठिकाणी पानं खाऊन, तंबाखू खाऊन, लाल भडक थुंकून ठेवायला मनुष्य जन्म मिळावा. काय दुर्दैव आहे महाराज आपलं. आपला जीवनाबद्दल कोणी विचारच करत नाही. हे कशासाठी मिळालेले आहे लोकांना तर काहीही कळत नाही. म्हणून सावधान असावं. कबीरदास महाराज सुद्धा म्हणतात, दुर्लभ मनुष्य जन्म है, देह न बारंबार, तरुवर जो पत्ता झडे, बहुरी न लागे डार. खबरदार, लक्षात ठेवा, या मनुष्य जन्म मिळाल्याची एकदा जर वेळ गेली ना, तुम्ही लाख प्रयत्न करा, तुम्हाला नंतर ती वेळ येत नाही. महाराज सांगतात, मनुष्य जन्म दुर्लभ है, देह न बारंबार. हे वारंवार मिळणार नाही. जन्म नाही रे अधिक तुकोबाराय सुद्धा बोलतात. आता प्रमाण घ्यायला माझ्याकडे वेळ नाही. मी धावत्या वेगात बोलत चाललो. एक दिवशी कार्यक्रम आहे, काही गोष्टी सोडून द्यावे लागतात. कबीरदास महाराज सांगतात, हा देह बारंबार नाही. कसं बोलतात पहा महाराज, एकदा पिकलेलं पान झाडाचं गळून पडलं ना, परत ते पान त्या फांदीला चिटकवता येत नाही, ते चिटकत नाही. हा इशारा त्या पानाचा झाडाचा नाही, या जन्माचा आणि मिळालेल्या वेळेचा आहे. एकदा जर तुमची वेळ गेली ना, परत जीवनामध्ये तुम्हाला काहीही करता येत नाही. जे वयोवृद्ध जे माणसं झालेत ना, त्यांना विचारा, बाप रे काय वेळ गेली हो आमची. काय सांगावं, माणसं एकांतात दुःख होतं, पण सांगता येत नाही कोणाला. का सांगता येत नाही? ते वेळ गमावण्याचे सिंहाचे वाटेकरी भागीदार स्वतः आपणच. कोणाला सांगावं? तंबाखू खाऊन, मद्यपान करून, बिड्या ओढून ज्या वेळेला काळीज जळून जातं ना, अशा व्यक्तीला त्याचा पश्चाताप कधी होतो तुम्हाला सांगतो. जेव्हा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जो बेडवर झोपतो ना, तेव्हा आखरी टोकाला कळत असतं की खूप चान्स होता माझ्या समोर, खूप देवानं संधी दिली होती मला, अनमोल जन्म दिला या भगवंतानं. माणसं मृत्यूच्या पुढे देवा पांडुरंगा, राम राम राम, दत्त 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 दत्त, शिव शिव असं का म्हणतात सांगा? घरच्या माणसांना सुद्धा बोलणार. एखादा माणूस जाऊन बाबा आई म्हणू द्या, तू बाजूला, कोणाचंच गोड लागणार त्याला, कोणाचंच गोड लागणार. तुम्ही कितीही नातू नेऊन त्याच्या अंगावरती ठेवा, त्यानं पाहायला तयार नसतो. कधीच बोलतोय शेवटच्या टोकाचं, ज्या वेळेला मृत्यू तुमच्या समोर येऊन उभा राहतो ना, हा हा हा, तेव्हाची काय सांगावं दशा. मृत्यू डोळ्यासमोर आहे, आता घेऊन जाणार आहे ना. त्या वेळेला तुमचे घरचे कितीही त्याला प्रिय असणारे माणसं त्याच्या जवळ नेऊन उभा करा, तो बोलत सुद्धा नाही. का? तो वेगळ्या पश्चातापात असतो. ही वस्तुस्थिती आहे. आता ते मेलेले माणसं नाहीत सांगायला, पण तुकोबाराय ही सांगून ठेवलेले. महाराजांना साक्षात्कार होता, माऊलींना साक्षात्कार होता. त्यांना वेगळा पश्चातापात असतो. आता नातवंडावर, आता बहिणीवर, भावावर, पत्नीवर, मुलाबाळावर प्रेम शिल्लक राहत नाही. का? त्या टोकाला त्याला कळतं की हे सगळा व्यर्थ पसारा आहे. यांच्यासाठी नको त्या वाईट गोष्टी केल्या मी. काय ताकद दिली होती भगवंतानी, काय हात दिले होते, इतके भारी हात होते माझे. त्याला त्यावेळेला कळतं, अरे काय सांगावं, माझी तब्येत बघितलं तर समोरचे 4-4 माणसं सरकत होती, अशी तब्येत होती माझी. पण या तब्येतीचं काहीही चीज केलेलं नाही मी. फक्त व्यसनाच्या अधीन जाऊन याला नाश केलोय. कीर्तनात बसलो तर कधी भगवंताने महाराजांनी ओरडू सांगितलं, पण असा कसा मस्कोर असेल मी, भगवंताच्या नावानं टाळ्या सुद्धा वाजवू शकलो नाही देवा. आता काय सांगावं पश्चाताप तुला, तुझ्या समोर काय तोंड घेऊन येऊ. याच अवस्थेमध्ये राम 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 म्हणून तोंड आ करून पडत असतो. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. त्याला सांगता येत नाही तुम्हाला. तळमळ बी खूप असते, डोळे फिरवतो, इकडे तिकडे पाहतो. त्याचं कारण ते आहे की बाबा मी चूक केलो, याचा परिणाम मला आत्ता कळतोय. खबरदार, घरातले असं दुसरे तरी करू नका असं सांगण्याकरता तो तळमळ करत असतो. पण भगवंतानं केव्हाच त्याच्या जिभेचं कनेक्शन कट केलेलं असतं.
का? परिणाम तुझा भोग तुला भोगावाच लागेल. म्हणून परत परत सांगतो, तुम्हाला भीती दाखवाल नाही मी मृत्यूची. परत परत सांगतो की ही वेळ गमावू नका, बिलकुल गमावू नका. चांगलं कार्य करा, भगवंताचं नामस्मरण करा, एखाद्याला आदरानं बोलायला शिका. सगळ्यात मोठा माणसामध्ये गुण कोणता असावा मी मुद्दामून सांगतो, कुठल्याही व्यक्तीला होऊन नमस्कार रामराम करायला शिका. त्याच्यासाठी वाघाचं काळीज लागते माणसाला, वाघाचं काळीज. काही काही माणसं पुढचा नमस्कार रामराम करावा तरच मी करेल, हे विनाकारण असं आकडून आकडून संध्याकाळी अंगदुखीच्या गोळ्या खाऊन झोपण्यापेक्षा एकदा ठोकून टाका रामराम, काय बिघडणार आहे सांगा. इतका गर्व नको का? अंतकाळेच्या वेळेला तुम्हाला क्षमा नाही, याचा पश्चाताप तेव्हा होणार आहे. म्हणून तेव्हा पश्चाताप होण्यापेक्षा बरं कशासाठी इतकं आकडावं सांगा. श्रीमंतीचा मोह करावा, श्रीमंतीचं गर्व करावं, तर मला सांगा, असं उठून कोणी सांगा की माझ्या एवढा श्रीमंत कोणी नाही दुसरा. सांगा बघू एखादा व्यक्ती आहे का? 56 श्रीमंत आहेत. ताकदीची श्रीमंती करायला जावं, ताकदीचं बल करायला जावं तर कुंभकर्णापेक्षा शक्ती जास्त आहे का आपल्या? सांगा. काहीही नाही महाराज. कशाची प्रॉपर्टीची करायला जावं तर मी उदाहरण बोलून दाखवलं की तुम्हाला, ते तुम्ही ज्या शेताला माझं शेत म्हणता ते शेत सुद्धा तुम्हाला मालक म्हणून स्वीकारायला तयार नाही. आता नेमकं गर्व करावं कशावर? म्हणून मनुष्याने जो देह मिळालेला आहे, हे वेळ मिळालेली आहे ना, याला बिलकुल व्यर्थ गमावू नका. लोकांच्या हिताकरता, स्वतःच्या हिताकरता लेकरा बाळांना योग्य संस्कार द्या. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये स्वच्छ राहा, या गोष्टी काळाच्या गरजेच्या आहेत. मी मुद्दाम या अभंगाला या गोष्टी जोडून तुमच्या समोर मांडतोय. हे अभंगाला जरी कलाटी देऊन थोडाफार प्रसंग असेल, पण या काळाच्या नुसार अतिशय महत्वाचं आहे. आपली लेकरं बाळ काय शिकतात, मुलांना कोणते संस्कार देतो आपण, ही नितांत काळाची गरज आहे. वारंवार तुम्हाला आम्हाला हे जी दुर्घटना पाहायला मिळतात ना, हा सगळा संस्काराचा अभाव आहे. लक्षात घ्या, संस्काराचा अभाव. आणि या संस्काराच्या अभावाला आता इतर कोणी जबाबदार नसून स्वतः त्या मुलांचे आई वडीलच जबाबदार आहेत. म्हणून हे जे मिळालेला जन्म आहे, ही जे वेळ आहे, आपणही याच्यामध्ये कशा प्रकारे योग्य वाटचाल करता येईल आणि लेकरा बाळांना सुद्धा कशा प्रकारे याच्यामधून चांगला मार्ग काढता येईल. म्हणून या जीवनाचं बहुमूल्य मिळालेली वेळ महत्व जाणून घ्या, याचं महत्व कळून घ्या, समजून घ्या. नुसतं समजून कळून नाही, त्याला वळून सुद्धा जीवनात घ्या. जीवनाचं हित होत असतं. आता तुमचा प्रश्न आहे एक, बरं इतकं केलं, निर्व्यसनी राहिलं, स्वच्छतेच्या बाबतीत चांगलं राहिलं, लेकरा बाळांना संस्कार दिलं, समाजाचे कार्य केलं, सगळ्यांना सहकार्य केलं, हे सगळं केल्यानंतर काय फळ भेटणार आहे महाराज? काय भेटणार आहे फळ? असं जर तुमचा कोणाचा प्रश्न असेल तर माझ्या मनचं बोलणार नाही, तुकोबाराय सुद्धा बोलतात, उत्तमची कीर्ती मागे. तुकोबाराय सांगतात, याच्यातलं सगळ्यात मोठं तुमचा फायदा कोणतं फळ प्राप्त होणार असेल तर तुमची कीर्ती मागे शिल्लक राहील, उत्तम कीर्ती मागे शिल्लक राहील. मग आता काही माणसं पुढचं याच्या बोलत असतील आणि कीर्ती शिल्लक राहिल्या काय होणार आहे, काय फायदा आहे? तर आता अशांना नाही बोललेलं बरं. ज्या माणसांना कीर्तीचं सुद्धा महत्व कळत नाही, ज्या माणसाला आपलं नाव लौकिकता व्हावी असं सुद्धा वाटत नाही, आता त्याला माणूसच कसा म्हणावा याच्यावरच बोलावं लागेल आपला अर्धा तास. म्हणून त्या व्यक्तीबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. शास्त्रकार सुद्धा बोलतात, ये शाना विद्या ना तपो ना दानम ज्ञानम ना शीलम ना गुणो ना धर्म ते मृत्युलोकी भुवी भारभूता
मनुष्य रूपेण मृगा शरयंती. शास्त्रकार सांगतात जो माणूस यश प्राप्त करत नाही, विद्वत्ता शिकत नाही, ज्ञान शिकत नाही, तप करत नाही, जप करत नाही, वाडवडील लोकांचा सन्मान करत नाही, मुलाबाळांना योग्य संस्कार देत नाही ना, आता या व्यक्तीला माणूस म्हणू नका. या भूतलावर असलेला 2 पायाचा प्राणी आहे तो प्राणी असं शास्त्रकार बोलतात. आणि त्याचे उपकार सुद्धा शास्त्रकार मानतात. मी नेहमी सांगतो कशाचे उपकार मानतात, हे बाकीचे सगळे प्राणी त्या प्राण्याचे उपकार मानतात, दररोज त्याला नमस्कार करतात. बरं झालं बाबा तुम्ही चारा तरी खात नाही. जर चारा जर खाला असतात तुम्ही 2 पायाचे प्राणी तर आम्हाला उपाशी मरण्याची वेळ आली असती. म्हणून अशा लोकांना प्राणी म्हणतात शास्त्रकार. म्हणून माणसांनी जीवन जगत असताना योग्य मार्गाने जीवन जगावं, विद्वत्ता शिकावी, ज्ञान संपादित करावं, तप करावं, जप करावं. या सगळ्याच गोष्टी केला तर तुमच्या जीवनामध्ये कीर्ती शिल्लक असते, तुमच्या आचरणामध्ये फरक पडतो, तुमच्या वागणुकीमध्ये एक वेगळी वाटचाल मिळते तुम्हाला. या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. पण हे सगळं करण्याकरता जर समजा इत्यादी गोष्टी नाही केला तर तुम्हाला सांगतो तुमचा जन्म वाया जाईल. असं तुकोबाराय बोलतात. जन्मामध्ये तुमच्या काहीही शिल्लक उरत नाही. आणि एखादा माणूस म्हणाल गेल्यानं गेला वाया, आम्हाला काही त्याच्याबद्दल फिकीर नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर मी या गादीवरून सांगतो तुमच्यासाठी कीर्तनच नाही. जे वाया गेले त्याला आता काय सांगत बसा, तुमच्यासाठी नाही. ज्यांना ज्यांना वाया जाऊ नये असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी बोलावलं मी इथून. हा मुद्दा लक्षात घ्या. नसेल तर असेही काही पंडित राहतात हात वर करून सांगतात महाराज वाया जाण्याची आम्हाला तीळ मात्र सुद्धा भीती नाही. आता भीती ठेवायचीच काय, भीती नाही म्हणणं म्हणजेच वाया जाणं. आता काय तुमची तिथे भीतीचा प्रश्नच उरत नाही. अशा व्यक्तींसाठी तुकोबाराय बोलत नाहीत. ज्यांना कोणाला सद्बुद्धी जागृत असेल, ज्यांची कोणाची विवेकी बुद्धी असेल, त्यांना जर वाटत असेल की बाप रे नको, जन्म मिळालाय ना त्याचं नक्कीच सार्थक करेल, हाडाचं पाणी करेल, पण मी माझ्या परिवाराला, माझ्या गावाला, माझ्या पाहुण्यांना, सोयऱ्यांना आणि माझ्या घरातील नातवंडांना, लेकराबाळांना योग्य संस्कार देईल, त्यांच्यावर चांगली कृपा करेल आणि माझं घर सुशिक्षित असं करेल. घर सुशिक्षित झालं, गाव सुशिक्षित होईल महाराज तुमच्यानं. गाव सुशिक्षित झाला की तालुका सुशिक्षित होईल. तालुका सुशिक्षित झाला ना, चांगला वागणुकीने संस्कृतीने नटला ना, जिल्हा तुमच्या संस्कृतीने नटेल चांगला. जिल्हा जर चांगला संस्कृतीने नटला तर राष्ट्र तुम्हा आम्हाला डोळ्याला चांगलं दिसेल. राष्ट्र जर डोळ्याला चांगलं दिसलं तर एक दिवशी तुमचा आमचा भारत देश सुजलाम सुफलाम मलायज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे या गोष्टीला कुठलंही अपवाद ठरणार नाही. त्याच्याकरिता स्वतःपासून बंधनं घालून घ्यावे लागतात, स्वतःला कलाटी द्यावी लागते, स्वतःला काही जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. व्यसनी मुलं बाळ होऊ नये असं वाटत असेल तर स्वतःला महाराज व्यसन फेकून द्यावं लागतं. मी परत मागे येऊन बोलतो, थोडं महत्व वाटलं म्हणून या मुद्द्याला मी तुम्हाला सांगतो. लेकरं बाळ जर तुम्हाला व्यसनी निघू नये असं वाटत असतील ना तर तुमच्या खिशातली बिडी फेकून द्यावी लागेल तुम्हाला. आहे कोणामध्ये सामर्थ्य एवढं धाडस कोणात आहे? माणसं म्हणतात हे याला काय धाडस आणि याला काय सामर्थ्य लागते. फेकून बघा बरं तुम्ही. सकाळी फेकून चालत, फेकलं की पुन्हा संध्याकाळी घ्यायला जमत नाही. मी नेहमी सांगतो बिड्या ओढण्यासाठी काही बहादुरी नाही, काही मोठेपण नाही. बिडी ओढणाऱ्यांनी असं समजू नये की याला काय हिंमत लागते. बिलकुल हिंमत लागत नाही, काहीही मोठेपण नाही. बिडी ओढणं भारी नाही, बिडी सोडणं फार भारी काळीज लागते त्याला. मद्यपान करणे, दारू पिणे काहीही मोठी गोष्ट नाही, बहादुरीची गोष्ट नाही. पण दारू सोडायला वाघाचं काळीज लागते, निष्ठा असावी लागते महाराज लक्षात घ्या. मन घट्ट असावं लागतं, स्वतःवर ताबा असावा लागतो, बुद्धीवर नियंत्रण असावं लागतं, तर माणसं व्यसनापासून दूर होतात. कोणाची समस्या असेल महाराज आम्ही खूप व्यसनापासून दूर व्हायला पाहतो, काय करावं सुटतच नाही. त्या माणसांसाठी सांगतो दररोज तुम्ही पिढ्या ओढत असताना, व्यसन करत असताना 2 दिवसाला एकदा करा, एकदम सोडून देऊ नका. असं करून सुद्धा झटके आलेत माणसाला काही. म्हणून तुम्हाला एकदम कोणाचा जीव घेणं हे माझ्यासाठी योग्य ठरलं नाही. 2 दिवसाला एकदा करा. असं करत करत 2 दिवसाला एकदा करा म्हणल्यावर जिंदगीभर अजिबात नाही. एक 4-8 दिवस झाले की 4 दिवसाला एकदा करा. अजून एक 8 दिवस झाले की हप्त्यातून एकदा करा. या गॅरंटीनं खात्रीनं सांगतो. फक्त मन बुद्धी ताब्यात ठेवा, निर्धार पक्का ठेवा. या गोष्टी एक दिवस असा येईल की आता अजिबातच नाही.
बिलकुल बंद झालं महाराज. असा दिवस येईल, त्यावेळेला तुमची बुद्धिमत्ता पहा, त्यावेळेला तुमचं कर्तृत्व पहा, तुमच्याकडून लेकरं बाळ सुद्धा आदर घेतील, तुमच्याकडे लोक समाज एका वेगळ्या भूमिकेनं पाहतील. हे याला कीर्ती शिल्लक असणे म्हणतात, याला म्हणतात जीवनाचं कल्याण करून घेणे. म्हणून वाया गेल्याची आम्हाला काही भीती नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्या वाया गेले त्याबद्दल, त्या वाया गेलेल्या माणसासाठी हे कीर्तन नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुमचा जन्म वाया जाईल, साधना करा, उपासना करा, नामस्मरण करा. या तुकोबाराय सांगत असताना ज्यांना ज्यांना जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल ना, तर त्यांच्यासाठी बहुमूल्य मार्गदर्शन, उच्च कोटीचं मार्गदर्शन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. तुकोबाराय बोलतात तुमच्या जीवनाचं हित व्हावं, कल्याण व्हावं असं वाटत असेल ना, सांगतो. आता पहा या शब्दाचं तुम्हाला महत्व कळतं. सांगतो तुम्हासी काय करा, भजारे विठ्ठला. आता इथं काही माणसांचं म्हणणं असेल महाराज असं नसेल कदाचित, पण वक्त्यांचं कर्तव्य असते की तुमच्या मनातली शंका असतील नसतील थोडं तुम्हाला मोकळं करून द्यावं. एखादा भक्त उठला आणि महाराज मी सकाळी दत्त दत्त म्हणत असतो, चालते का हो? जन्म वाया जाणार नाही ना? तुकोबाराय विठ्ठल म्हणतात पण मी दत्तात्रेयाचा भक्त आहे. कसं आहे, अजिबात हरकत नाही, बिलकुल दत्त दत्त म्हणा, तोच विठ्ठल आहे. एखादा माणूस म्हणेल मी शिव शिव म्हणतो, चालते ना? आवर्जून, बिलकुल काहीही तक्रार नाही. तुकोबाराय विठ्ठल हे नाव त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे म्हणून तो ठेवतात. याचा अर्थ असा नाही की हे कोणाला लागू होत नाही किंवा जमणार नाही, अशातली बाब नाही. एका ठिकाणी तर तुकोबाराय म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. सगळ्यांना मंत्र देतात तुकोबाराय, हरी हरी तुम्ही म्हणा. आता हरी शब्दाचा अर्थ काय, हरी कोणाला म्हणावं? मी तुकोबारायांचं स्पष्टीकरण करायला तुम्हाला, पहा बारकाई नाही का. इथं जरी तुकोबाराय विठ्ठल म्हणत असतील तर दत्तात्रेयाच्या भक्तांनी, महादेवाच्या भक्तांनी, जगदंबेच्या भक्तांनी, लक्षात घ्या हनुमंतरायाच्या भक्तांनी बिलकुल हा कानमंत्र आपल्या मंत्राशी जोडायला हरकत अजिबात नाही. तुकोबाराय म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. सकळ म्हणजे सगळेच, सकळ हा शब्द साहित्यिक आहे, सगळेच म्हणा. तर हरी शब्द सगळ्यांना कसा जमतो? मग हरी म्हणजे कोण? तर तुम्हाला मी एका वाक्यात सांगतो, हरी त्याला म्हणतात तुकोबाराय
ज्याचं नामस्मरण केल्याने तुमच्या चित्ताचं हरण होतं ना, त्याला हरी म्हणा. मग दत्त दत्त म्हणून जर तुमच्या चित्ताचं हरण होत असेल ना, तर तुमचा हरी कोण आहे? दत्तात्रय महाराज आहे. शंभू शिव शिव म्हणून जर महादेव कैलास नारायणाचं जर तुम्हाला चिंतन करून जर तुमच्या चित्ताचं हरण होत असेल ना, महादेवाचं भजन करा. हनुमंतरायाची उपासना करून जर तुमच्या चित्ताचं हरण होत असेल तर बजरंगबलीची आराधना करा, जगदंबेची आराधना करा. 8 एवढीच घालतात तुकोबाराय की फक्त तुमच्या चित्ताचं हरण व्हावं म्हणून या सगळ्यांची नावं एका ठिकाणी बांधून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ असं तुकोबाराय म्हणणारे इथं सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला असं जरी म्हणत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या देवाचं नाव घेता त्या ठिकाणी स्थिर राहा आणि तुमच्या चित्ताचं हरण करा आणि तुमचा जन्म वाया जाणार नाही. जर करणार नाही तरी गेला जन्म वाया. नामदेवराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात हरी विन जन्म व्यर्थची संसारी जग अलंकारी मिरवितसे. नामदेवराय सुद्धा बोलतात हरी विन जन्म. हरीच्या शिवाय देवाच्या शिवाय जर तुम्ही जीवन जगत असाल तर त्या जीवनाला काहीही अर्थ नाही, तुमचं जीवन वाया गेलं असं नामदेवराय सुद्धा बोलतात. पहा, नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठात म्हणतात येमाचा पाहुणा प्राणी होय हरिवीन जन्मतो नरकची पै जाणार. येमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिवीन जन्म. तुम्ही या जन्मात येऊन जर देवाचं नामस्मरण करत नसाल तर तुम्हाला निश्चित ज्ञानोबा महाराजांचं तुम्हाला सांगणं आहे, तुम्हाला नरक भोगावे लागेल, नरकची पै जाणार. नुसतं नरकात जाऊन तुम्ही म्हणाल काही काही माणसं याच्या पलीकडचे असतात, काय हरकत आहे, घरी बी नरकच करून ठेवलो होतं आम्ही, आमच्या वागण्यानं असंही घर नरक होऊन गेले, आता त्या नरकात जाऊन बसायला आम्हाला काही भीती नाही महाराज. निघालो तर आम्ही म्हणून पिशवी घेऊन काय माणसं घराच्या बाहेर निघतील तर लक्षात घ्यावा तिथं जाऊन नरकात काय आराम करायचं नाही, गावातल्या पारावर झोपल्यासारखं. तिथं पुढचं शब्द ज्ञानेश्वर महाराज वापरतात की येमाचा पाहुणा प्राणी होय. तिथं जाऊन सोयरपण येमाशी आहे. मग येमाचं सोयरपण म्हणजे यम महाराज काय तिथं काय या युवाई म्हणून काय गळ्याला पडणार नाही, तिथं काय युवाई आला म्हणून पार्टी होणार नाही. चांगला माळकरी युवाई आला तरी त्याच्या गळ्यातली माळ काढून त्याला बर्बाद कसा करावा असा युवाई नाही तिथं. दाजी या नात्यानं असं बिलकुल नाही. येमाचा पाहुणा प्राणी होय, हातपाय बांधून माराय तुम्हाला तिथं. बिलकुल काही नाही, दुसरं सन्मान नाही, सोप नाही, चहा नाही, काही नाही. येमाचा पाहुणा म्हणून माऊली सांगतात हरिवीन जन्म तो नरकची पै जाना. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. म्हणून तुकोबाराय म्हणतात सांगतो असं म्हणत असताना बऱ्याच वेळेला वैतागून माणूस हा शब्द वापरत असतो, वैतागून वापरत असतो. 1000 वेळा सांगितलं तुम्हाला त्या येमाचा पाहुणा होऊ नका, जीवन बर्बाद करून घेऊ नका, असं अनेक वेळेला तुम्हाला सांगलो. म्हणून तुम्हाला आता लास्ट बार सांगतो असंही सुद्धा तुकोबारायांचं मत असू शकतं. मग काय करा, भजारे विठ्ठला. बरं, विठ्ठलामध्ये देवाचं नामस्मरण केल्यावर तेवढी ताकद आहे का? त्याच्या पुढं महाराज दुसऱ्या चरणामध्ये बोलतात करिता बरोबर दुरावशी दूरी करिता बरोबर
जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. करणार नाही तर जन्म वाया जाईल आणि जन्म ज्यांचा ज्यांचा वाया गेला त्याच्या जीवनाला जगण्याला अर्थ शिल्लक राहत नाही. म्हणून काय मोठी नुकसान आहे याच्यात असं कदाचित गफलत करून घेऊ नका. सावधान सतर्कतेनं जीवन जगा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. असं पहिल्या चरणात बोलत असताना अतिशय महत्वाचा अर्थ सांगण्याकरता तुकोबाराय दुसरं चरण लिहितात. करिता बरोबरी. तुकोबारायांना माहिती आहे आमच्यासारखे दीडशाने काही महाराज मंडळी असतात, साधक दीडशाने असतात, उपासक असतात. ते मोठ्या फार तर्कवितर्कानं काहीतरी परमार्थामध्ये करू पाहतात. माणसांचं मत असते काय मग काय नामस्मरणच घ्यावं असं काय ठरलेलं आहे का? काही दुसरा पर्याय नाही का जीवनामध्ये काही कल्याण करून घ्यायचा, काही करण्याचा? पण मग मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, जे जे चांगले पर्याय आहेत जीवनाचं कल्याण करून घेण्याकरता ते सगळेच फाटे इथूनच फुटलेले. हे विसरू नका, हे मूळ मुद्दा लक्षात ठेवा. पण याच्या व्यतिरिक्त जर मनाचं शहाणपण करताल, आता मनाचं शहाणपण करताल म्हणजे नेमकं कोणतं शहाणपण करताल हाही महत्वाचा प्रश्न आहे. करिता बरोबरी म्हणजे काय? तर तुकोबारायांना साफ साफ इथं इशारा द्यायचा आहे की तुमचा गर्व, अहंकार, मीपणा, घमंड तुमची जर परमार्थात ठेवून विठ्ठल विठ्ठल म्हणत असाल तर आता जन्म वाया न जाऊ द्यायचं किंवा या संसार रूपी भवसागरातून तरण्याचं दूरच सोडा हो, अजून एवढं पाण्यात जाऊन बुडताल, मृत्यूला आमंत्रण देताल, यमाचा पाहुणा होताल. म्हणून महाराज मुद्दामून लिहितात की करिता बरोबरी. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं म्हणतात दररोज विठ्ठल विठ्ठल चालू आहे, करिता बरोबरी दुरावशी पुरी भावाची पुरी भावशी. दररोज भजन चालू आहे पण आमच्या जीवनाचं काही सार्थक झालेलं नाही अजून. याचं कारण काय? तर इथं उत्तर सापडतं करिता बरोबरी. निश्चितच तुमच्यात कुठला तरी अहंकार दडलेला आहे, कोणती तरी घमंड आहे. नामस्मरण करत असताना मी देवाचं नाव घेतो, मी फार शहाणा आहे असं सुद्धा म्हणणं करिता बरोबरी दुरावशी दुरी. आता हित सोडा पण तुम्हाला अजून मध्ये खेचल्या जातं आणि तुमचा सत्यानाश होतो, व्यवहाराचा नुकसान होतो. महाराज कुठल्याही पद्धतीचं तुम्ही नामशेष होऊन जाल इतकी मोठी खबरदारी तुकोबाराय सांगतात. म्हणून करिता बरोबरी दुरावशी पुरी भवाची पुरी वहावशी. या संसार रूपी भवसागरातून आता इथं मी मुद्दामून 2 मिनिटात सांगतो संसार रूपी भवसागर म्हणजे काय हो. एकदा ऐकून ठेवा माणसं, अतिशय सोपी भाषा सांगतो. कोणी याच्यामध्ये फार मोठं चिंतन तुम्हाला सांगत असेल तर वंदन आहे त्यांना, मलाही आता इथे वेळ नाही, पण एकदम सोपं सांगतो. संसार रूपी भवसागर म्हणलं की माणसं सरळ सरळ डोळ्यासमोर आणतात बायको, लेकर, बैल, गाडी, पैसे, सोयरपण, घर. याला संसार रूपी भवसागर अजिबात नाही. तुकोबाराय करिता बरोबरी दुरावशी पुरी भवाची पुरी वहावशी म्हणतात. जर या संसाराला, पत्नीला, मुलाबाळांना, लेकराबाळांना, गुरढोरांना, बैलांना कमावण्याला जर तुकोबाराय याला संसार रूपी भवसागर म्हणत असतील तर तुकोबाराय स्वतः संसारिक होते ना. तुकाराम महाराजांनाही पत्नी मुलं होतीच ना. मग हे भवसागर म्हणजे कोणता? माणसं सरळ सरळ करायचं, पत्नीला कसं तरी दूर करण्याचा प्रयत्न करायचा, असे याचा चुकीचा अर्थ घेऊन चांगल्या संसाराचं वाटोळं करून माणसं जाऊन माळात लपून बसलेत. काय सांगा, काहीही गरज नाही. हा, आता तुम्ही सुरुवातीपासूनच तिथं असाल माळात तर वंदन आहे तुम्हाला. समजा कोणाला एखाद्याला वैराग्य प्राप्त होत असेल, त्याच्याबद्दल त्याची निष्ठा असेल तर ठीक आहे. पण आता सहन होत नाही किंवा आपल्या आटोक्याच्या बाहेर गेलं काम म्हणून सोडून देऊन जर तुम्ही त्याला म्हणत असाल तर परमार्थ होत नाही. तुकोबाराय बोलतात की भवसागर म्हणजे काय? हे संसार चालवत असताना या संसारामध्ये जर तुम्ही गर्व, अहंकार, मीपणा, उद्धटपणा, असत्यपणा जर बाळगत तुम्ही संसार करत असाल तर त्याला भवसागर मानलेलं आहे. सरळ सरळ पत्नीचं संरक्षण करणं, मुलाबाळांचं पालन पोषण करणं, दररोजचे इमानदारीने पैसे कमावणे आणि सुखी समाधान लेकरा बाळांना संस्कार देत जर जीवन जगत असेल, अहो त्यानं विठ्ठल नाही म्हणलं तरी सुद्धा विठ्ठल त्याच्या घरी आहे. याला संसार रूपी भवसागर म्हणायचं नाही. पण हे करत असताना जर बेईमानी असेल व्यवहारामध्ये,
हे करत असताना जर कुठलाच लोकांचा सन्मान नसेल, कोणाबद्दल आदर नसेल, मी, गर्व, अहंकार, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये जर दडलेल्या असतील, तर याला संसाररूपी भवसागर सिद्ध करायला अजिबात हरकत नाही. म्हणून या संसाररूपी भवसागरातून जर तुम्हाला आम्हाला तरायचं असेल, तर करिता भरोवरी दुरावशी दुरी, फक्त विठ्ठल नामाचाच मंत्र तुम्हाला म्हणावे लागेल. तुकोबारायांचं मत आहे. जर वेगळं शहाणपणानं करत असाल तर इथं दुसरा पर्याय नाही. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात, येत एक नवलाओ, जो जो की जे तर नो पाओ, तो तो आपाओ, होय तो एक. माऊली सांगतात, इथं जर काही नवल करण्याचा प्रयत्न करत असाल तर उपाय सोडा, आपायच होऊन बसतो. एक स्वयंबुद्धीचा बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही, एक जानवेची दोही गर्वेची गिळले. हे सगळे ओव्या सांगत असताना इथं दुसरा कोणताच पर्याय नाही. माऊली सुद्धा सांगतात, तुकोबारायांच्या शब्दांचं माऊली समर्थन करत बोलत असतात. येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आयलीच थळी थळी सरले माया जाळ. याच्याबद्दल श्लोक गीतेमध्ये तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. पहा, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपदंते माया मेताम तरंती ते. भगवंत सुद्धा सांगतात, याच्यामधून जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर या मला भजावं लागेल, माझं नामस्मरण करावं लागेल. मग माझं नामस्मरण केल्यावर काय होईल, तर तुमची बुद्धी सद्बुद्धी होईल, विवेकी बुद्धी येईल, आणि त्या बुद्धीनं तुमचे लेकरं बाळ संस्कारिक निघतील, तुमचा प्रपंच सुखाचा होईल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून दुसरा कुठलाही प्रयत्न करू नका, असं दुसऱ्या चरणात तुकोबाराय बोलतात. विठ्ठला विठ्ठला. एवढं सामर्थ्य आहे का हो देवाच्या नामामध्ये? तिसरा एक मुद्दा सांगतो आणि सेवेला समाप्त करतो. देवाच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे का? एवढा बलशाली भगवंत आहे का हो? काही माणसं देवावर संशय घेतात. याच्याही पुढे जाऊन सांगतो, काही माणसं तर देव सुद्धा मानायला तयार. कोण बघलंय देव असं म्हणणारे यांचा फार मोठा चिडचिडाट सुरुवात झालाय. आता तुम्हाला सांगू काय, कुठं आहे देव, कोणता भगवंत, काय गीता, काय असं म्हणणारे लोक फार आपल्या हिंदू धर्मांचं दुर्दैव आहे. असा जगाच्या पाठीवर कुठलाही मला धर्म दाखवा की त्या धर्मातला व्यक्ती म्हणला याच्यात कुठं देव आहे हो? बघा, अनेक ठिकाणी जाऊन ते नतमस्तक होतात, झुकतात, वागतात, वंदन करतात. त्याच्यातला एक तरी माणूस म्हणतो का की याच्यात कुठला देव आहे हो, याच्यात कुठं देव आहे म्हणतो का? असं काय मस्ती जडली हिंदूवरच मला कळणार. त्याच्यात काय, याच्यात काय? तर याला एकच वाक्य वापरता येईल, विनाश काले विपरीत बुद्धी. याच्याशिवाय पर्याय दुसरा काहीच शिल्लक उरत नाही. लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, हिंदूंचे टंगडे धरून ओढण्याला कारणीभूत हिंदूच आहे, कोणी दुसरा नाही. कोणी तुम्हाला त्रास देत नाही, कोणी तुमच्याबद्दल द्वेष नाही, तुमच्यातलाच द्वेष गेला नाही. हे सगळ्यात मोठं आपलं दुर्दैव आहे. म्हणून हे कशासाठी बोलावं लागलं मला, माणसं देव सुद्धा कुठं आहे असं म्हणून शंका घेतात. काय सांगा, कोण म्हणते देव कुठं आहे म्हणून? कुठला राम झाला हो, कोण बघलं रामाला? असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा मायबापानं नाव ठेवले राम. तुम्हाला मी किती दाखवू राम नावाचे माणसं, कुठला राम म्हणणारे? त्याला सांगा, हात खाली घे, तुझं नाव सुद्धा राम आहे, विसरलास काय तू? या दगडात कुठला देव आहे म्हणणारे धोंडूपंत नावाची किती माणसं दाखवू तुम्हाला? या दगडात काय म्हणणारे? धोंड्या नाव आहे त्याचं, तुझं नाव कशाहून ठेवलं? काय 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 अर्थ शिल्लक राहतो का या गोष्टीला? सांगा. गोष्ट साधी आहे. म्हणून लक्षात घ्या, देव नाही असं म्हणणाऱ्या व्यक्तींनी विनाशकाल विपरीत बुद्धी डोक्यावर ओढून घेऊ नका. त्याच्या पुढचं सांगतो, तुला परमार्थामध्ये सहकार्य करायचं नाही ना, घरी शांत बस. लोक आहे तयार, गाव तयार आहे, सगळं करून घे. तुला त्याच्यामध्ये बदल आवडत नाही ना, टीव्ही बघत झोप, तू कालची शिळी मॅच बघत झोप. काही तुला कोणी तक्रार केलं नाही, तुझ्या दाराची कडी कोणी वाजवलं नाही, तरी झोपून राहा, निवांत झोप. पण त्याच्याबद्दल टिंगल टवाळकी करणं, सहकार्य करता आलं नाही म्हणून शांत बसणं हा याच्यातला पर्याय आहे. पण त्याच्याबद्दल उचापती करणं हे हानिकारक गोष्टी आहेत. याच्याबद्दल
केलं पाहिजे. सापाचं तोंड वेळेवर ठेसलं पाहिजे याचा अर्थ काय होतो सांगा तुम्ही? नागाला दूध पाजू नका याचा अर्थ काय होतो? हे कशासाठी आहेत म्हणे? काय सर्पाचं पिल्लू घेऊन त्याला दूध पाजिलंय का कोणी आतापर्यंत धरून? मग हे कशासाठी आहे? अशा दुर्बुद्धीवाल्या माणसांसाठीच उदाहरण आहेत हे. म्हणून यांच्यापासून सावधान. या लोकांना वेळेवर बंदी करा आणि धर्म कार्याबद्दल परमार्थाबद्दल यांची पाय बांधणी करा आणि परमार्थाचा गाडा हाकण्याकरता उदार अंतकरणाने सगळ्यांनी सामोरे यायला हवं. कुठलीही गोष्ट असो. विठाला विठा. माणसं म्हणतात काही काही देव कुठं आहे हो? कुठं देव आहे? मी एका वाक्यात सांगून टाकतो. तुम्ही देव नाही म्हणताना देव नाही म्हणणाऱ्या लोकांसाठी बोलतो. ज्याच्या जीवावर तुम्ही छाती ठोकून सांगालात ना कुठं आहे देव नाही म्हणून, ज्या हिमतीनं तुम्ही देव नाही म्हणालात ना तीच हिम्मत तुमचा देव आहे. ज्याच्या जीवावर देव नाही म्हणून सांगालात तोच तुमचा देव आहे. तेवढं धाडस तुमच्यात कुठून आलं? त्याच भगवंताने दिलेले आहे. परत फक्त त्याच्यावर तुम्ही बैमानीचा पलटवार कराला. एवढं लक्षात ठेवा. म्हणून महाराज परमात्मा सांगतो इतकं देवामध्ये सामर्थ्य आहे का? विठ्ठल म्हणल्यानंतर या करिता बरोबरी भवाच्या पुरीमधून वाहून न जाता सुखरूप अलीकडे येण्याकरता एवढं सामर्थ्य आहे का? तर सुभाषित शास्त्रकार बोलतात. लक्षात घ्या. याही पुढे महत्वाचं सांगतो मी. तैतरीय श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. भीषास्मद्वातः पवते भीषोदेति सूर्य भीषास्मद्वात इंद्र अग्निश्च मृत्युधावती पंचमः. तैतरीय ऋषी श्रुती काय सांगते लक्षात घ्या. देवाच्या सत्तेनं देवाला भिवून हवा धावत असते. परमात्म्याच्या आज्ञेनं हे वारं वाहतं ना देवाला भिवून वाहतं. देवाला भिवून सूर्य उगवत असतो. देवाला भिवून इंद्र कारभार चालवत असतो. देवाला भिवून अग्नी धाप घेत असते आणि देवाला भिवून मृत्यू पळून जात असतो. इतकं सामर्थ्य तैतरीय श्रुतीमध्ये देवाबद्दल सांगितलंय. त्याचे प्रमाण खूप तुम्हाला सांगता येतील. भगवंत सुद्धा गीतेमध्ये स्वतः सांगतात. मय्या आदेक्षेन प्रकृती सूयते सचराचरं हेतू नानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. पितामहस्य जगतो माता धाता पितामह. हे सगळे गीतेमध्ये तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. भगवंताच्या बाबतीमध्ये देव स्वतः सांगतात इतका भगवंत सामर्थ्यशाली आहे. म्हणून देवाबद्दल शंका कुशंका न करता सरळ सरळ नामस्मरणाचा उच्चार करावा. नामस्मरणाचं साधन घ्यावं. नामस्मरणाची उपासना करावी आणि या मिळालेल्या नरदेहाचा मनुष्य जन्माचं उद्धार सार्थक कल्याण करून घ्यावं. हा सरळ सरळ अर्थ आहे. एकदा सगळ्यांनी भजन करा. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतात. वेळ शिल्लक नाही. मी धावत्या वेगात बोलेन. तर तुकोबाराय या सगळ्या गोष्टींची मी प्रस्तावनेत बोललो. गॅरंटी काय आहे? तुम्ही कुठल्या आत्मविश्वासावर सांगता हे असं सांगता? कशामुळे हे तुम्हाला याचा खात्री काय? तर त्यावेळेला तुकोबाराय बोलतात. तुका म्हणे आन विठोबाची. मी देवाची शपथ घेऊन सांगतो म्हणतात तुकोबाराय. संत देवाची शपथ विनाकारण कधीच घेत नाहीत. लक्षात घ्या. आणि जेव्हा जेव्हा संतांनी देवाची शपथ घेतली ना तेव्हा तेव्हा त्या गोष्टीवर त्यांनी खरं पण उतरून तुम्हा आम्हाला दाखवलेलं आहे. गोरोबा काकांनी एकदा विठ्ठलाची शपथ घेतली. तुला जर हात लावेल ना तर माझ्या विठ्ठलाची शपथ आहे असं सांगितलं. हात लागला आणि ते दोन्ही हात तोडून घेऊन शपथेला खरं पण दाखवलं. म्हणून संत एकदा शपथ घेतले ना त्याच्याबद्दल मागे हटत नाही. तसं तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात. तुका म्हणे आन विठोबाची. जबाबदारीने बोलतात. लेकराची बायकोची शपथ खाली नाही. तुकोबाराय पांडुरंगाच्या पुढं कसल्याही विषयाला महत्व दिलेले नाही. देव सर्वस्व त्यांच्यासाठी. म्हणून त्या देवाची शपथ घेऊन सांगतात. आता हे देवाची शपथ घेऊन सांगतात म्हणजे तुम्ही आम्ही लक्षात घ्यायला हरकत नाही किती तळमळ असेल त्यांची आपल्याबद्दल. सांगा. माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगतो. ज्या अर्थी असं माणूस म्हणतं साध्या लेकराची
तर याच्या पाठीमागा आपला विश्वास किती बसतो, अरे बापरे लेकराची शपथ खातोय ना, नाही याने केलेलं नाही हो हे काम, असं सहज म्हणतो. तर तुकोबाराय पांडुरंगाची शपथ खातात, ब्रह्मांड एकीकडे, त्यांच्यासाठी देव एकीकडे. तर आता लक्षात घ्या ही गोष्ट किती खरी असेल, किती महत्वाची गोष्ट असेल तुमच्या आमच्यासाठी. म्हणून तुका म्हणे आन विठोबाची, आन विठोबाची आहे खरं आहे, पण महत्वाचा शब्द वापरतात की हे सगळं करत असताना भाव मात्र तुमचा त्या गोष्टीमध्ये असावा लागतो. भाव नसेल, देव भावाचा भुकेला, माऊली सुद्धा भावेवीन भक्ती, भक्तीवीन मुक्ती, या सगळ्याची गोष्टी निर्माण होत असतात ते भावाला लागून आहेत. जर भाव नसेल, श्रद्धा नसेल त्याच्यामध्ये, तर काहीही उपयोग नाही. भाव श्रद्धा असावी लागते. आणि श्रद्धा आणि भाव कधी निर्माण होतो, जेव्हा तुमचे कर्म सिद्ध होतात, जेव्हा तुमचं कर्तृत्व सिद्ध होतं, तेव्हा तुमचा भगवंतावर भाव जडलेला असतो. बायपास 1000 रुपये देऊन पास काढून मधला मार्ग दर्शनाला गेल्यावर भाव निर्माण होत नाही. त्याच्यासाठी गोपाळपुराहून चालत यावं लागतं, पाय सुजावे लागतात, त्रास व्हावा लागतं, तर डोळ्यात पाणी येतं देवाच्या समोर गेलं की, भगवंता तुझ्यासाठी मी इतकं परेशान होऊन आलो रे, या गोपाळपुराहून चालत आलो, किती किती मला पाव वाटत होते त्या बिल्डिंग मध्ये, इमारतीमध्ये, कधी एकदा मला देव दिसेल, कधी मला एकदा देव दिसेल. आता तू मला दिसलास, डोळ्यात पाणी येतं आणि भाव जागा होतो. डायरेक्ट पोलीसवाल्याला घेऊन जाऊन देवाच्या समोर उभा राहिल्यावर देव तुमच्याकडे हुंगून सुद्धा पाहत नाही. आता हे पास घेऊन जाणाऱ्या लोकांसाठी बोलवलं नाही मी, हे याचा अर्थाचा अनर्थ नको, अशी गोष्ट ती. आता काही माणसांचा अडचण असते, प्रॉब्लेम असते, त्यांना जावं लागते, त्यांच्या पोटात भाव नाही, त्यांच्याकडे देव पाहत नाही, असा अर्थ लावू नका. तात्पर्य सांगण्याचा माझा असा विषय की हृदयात भाव असावा लागतो. भावानं परमात्मा, तुकोबारायांच्या पत्नीच्या हृदयामध्ये देवाबद्दल इतका भाव होता, तुम्हाला सांगतो मी, मला तर कधी कधी वाटते की तुकाराम महाराजापेक्षाही त्यांच्या पत्नीचा भाव देवावर जास्त होता. म्हणून देवाला म्हणायचे ते, काळ्या तुझं तोंड वाकडं होऊ दे, माझा संसार नाश केलास, माझा नवरा तुझं रागपाट भजनच करतोय, घराकडे लक्ष नाही, तुला लाज वाटते का? अरे असं देवाला बोलणं म्हणजे देवाच्या किती जवळीकता असेल बघा, किती जवळीक असेल देवाच्या, म्हणजे हिच्यावर सुद्धा भगवंताची किती कृपा असेल बघा. नाही एखादी बाई नवऱ्याला कसलंही शिवा देत असेल तर नवरा तो बायकोच्या किती आरी असेल हे आपल्या लक्षात येते की नाही. तो काही रागावत असेल तर आपल्याला असं कळते की हे माणूस बाईच्या पूर्ण 100% कब्जात आहे, तेव्हा ज्याला बाई वाटेल ते बोलावे, असं वाटतं की नाही. तसं देव किती त्यांच्या संबंधित जवळ असतील पहा. काळ्या तुझं मड जाऊ दे असं जेव्हा वाक्य बोलत होते, हे भाव महत्वाचा आहे. परमात्मा शिव्या सुद्धा ऐकून घ्यायला तयार आहे, देवाला काहीही लागत नाही, भाव असावा लागतो. तुका म्हणे आन विठोबाची, फक्त भाव ठेवा आणि नामस्मरण करा. तुम्हाला या संसार रूपी भवसागरातून परमात्मा तारून नेतो. संसार रूपी भवसागरातून म्हणजे लक्षात घ्या, षड विकारापासून तुम्हाला दूर करतो, अज्ञानापासून दूर नेतो, सद्बुद्धी प्राप्त करून देतो. असा हा भवसागर. त्याच्यापासून दूर जाण्याची कोणाची इच्छा असेल तर उद्यापासून सकाळपासून कामाला लागा. आता कामाला लागा म्हणजे तर सकाळपासून मी व्यसनाबद्दल बोललो, सकाळपासून बिडी सोडून द्यायचं म्हणून रात्रभर बिड्या वाटतात काय काय माणसं. असं कधी कधी होते. कोणाला जर ठरवलं ना आजपासून बिडी बंद करायचे, तर ते माणसं काय करतात, सकाळचा टाइम ठरला की नाही 9 पर्यंत 4-5 कट्टे ओढून मोकळं होतात. का? सकाळपासून सोडायचं आहे, सकाळपासून सोडायचं आहे. मी 100% सांगतो तू सोडूच शकत नाही. असं करणारा माणूस सोडते का? आता सकाळी काय ना आता काय गेलो फेकून, फेकून दिलं म्हणलं संपलं, त्याच्याकडे पाहतच नाही. पण आता सकाळपासून सोडायचं आहे, होऊन जाऊ द्या सकाळ. आता उद्या एकादश आहे म्हणून रात्रभर खातात माणसं. आता हा कोणता भाव आहे सांगा? 12ला एकादश लागाली हो, 12ला एकादश लागाली हो, जसं काय भूकंप येणार आहे. 12 पासून एकादश आहे, आम्हाला फलानं द्या, निस्तानं द्या. आता एखाद्या वेळेस भजनी वगैरे थोडंसं आहार कमी घेतात, त्यामुळं त्यांना उद्याचा दिवस पूर्ण कव्हर करण्याकरता असावा लागतो. पण रिकामे माणसं सुद्धा विनाकारण काहीच नाही गावात बसून म्हणणारी माणसं, एकादश आहे हो उद्या, एकादश आहे हो उद्या. बाबा धरू नका, जाऊ द्या, काय तुमच्यामुळे एकादश बदनाम कशाला. म्हणून भाव असावा लागतो, भावाशिवाय काय होत नाही. एक गोष्ट काय सांगा, एक माणूस एकादश धरला
भूक आवरेना, त्याला कोणी धरायलाही सांगितलं नाही. धरला, रात्री 12 पासून चालू आहे, दिवस निघाला, पोटात आग पडली त्याची. सकाळी उठलं की काम कोणतं असो नसो पण 4-5 भाकरी पाहिजेच त्याला. काम करायला न करायला खायला पाहिजे. परेशान आहे. 12 वाजले दुपारचे. काय वाट झाली बाबा, हे काय एकादश आली, कसं झालं हे, काय दिवस लागला, तळमळ तळमळ. आता रात्री 12 ओलांडून गेले की खायचं याच्या मनामध्ये पक्का बसलं. आता खाण्याबद्दल इतका मोह असेल तर एकादश धरण्याला काय अर्थ आहे का? काही उपवास धरण्याला अर्थ शिल्लक आहे का? काहीही अर्थ शिल्लक नाही. 12 वाजले. अशा पोरांना, घरातल्या नातूंना पोरांना म्हणाला, किती वाजले बघ रे, अरे किती वाजले बघ रे. त्यांना मला 9 वाजले. अरे बापरे, अजून 3 घंटे. लगेच 15 मिनिटं. अरे किती वाजले बघ, 9:30. 10 वाजले. काय करता? अरे काय घडी आहे की काय, घडी बंद पडली का रे, जरा बघा. असं काय होते? अरे काय एकादश माझ्या मुळावर आली रे म्हणला. इतकी एकादश मुळावर आणून घेण्यापेक्षा नाही धरलेली बरी. म्हणून भाव असावा कुठल्याही गोष्टीमध्ये. भाव महत्वाचा आहे. उपवास करा, व्रत करा, काहीही करा, पण भाव असावा, त्याच्यामध्ये सत्यता दडलेली असावी. उपवास तुम्ही तोडला तरी चालेल, भगवंताला अजिबात त्याच्याबद्दल दुःख नाही. फक्त हृदयात प्रेम असावं, हृदयामध्ये प्रेम असावं आणि सत्य गोष्ट. काही काही व्रत करतात माणसं, 1 महिना व्रत, बोलायचंच नाही कोणाला. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, बोलायचं नाही, बिलकुल बोलायचं नाही, अजिबात चांगली गोष्ट आहे. पण प्रसंग जर पडला ना, बोलणं नाही, गाववर आरडा सुद्धा करावा लागतो. तसा जर प्रसंग पडला, एखादा माणूस बसला, बोलायचंच नाही कोणाला. एखादं बाळ कशात खड्ड्यात पडलं, समजा कशात पडलं, पाण्यात वगैरे पडलं, तर माझं व्रत आहे, मी आता कोणाला बोलणार नाही, कोणाला सांगणार नाही, हे चुकीची गोष्ट ठरू शकते. इथं याबद्दल या व्रताला तीळ मात्र सुद्धा मान्यता नाही, भगवंताला आवडत नाही. त्या मुलाचा प्राण महत्वाचा आहे, तुझं व्रत महत्वाचं नाही. ते तिथं बघ, ते योग्य काम बघ, हे सगळे गोष्टी जपले पाहिजे. हा सुद्धा भावनेचा प्रश्न आहे. एक बाई व्रत धरली, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कधी गोष्ट सांगत नाही, फारसं कीर्तनामध्ये मी गोष्ट बोलत नाही, पण सांगतो. एक बाई व्रत धरली, काहीही समजत नाही. आता बसली भाकरी करायला, नवरा तिथंच बसला, तिचा पती. ते आपलं उठलं की मस्त चुलीला पाय लावून बिडी पेटवलं तिथंच. ती बाई भाकरी करायली आणि बिडी ओढाला. दाढी होती चांगली मोठी असते, काही माणसांना दाढी असावी, आपलं काही जमत नाही. दाढी होती महाराज, मोठी दाढी, मस्त बिडी ओढू लागला तो तिथं चुलीला पाय लावून. ती बाई भाकरी करायला, हिचं मौन होतं, ही कोणालाच बोलणार नव्हतं. ठीक आहे, मौन आहे बाबा तुझं, पण वेळ काळी बोललं पाहिजे ना, महत्वाचं आहे ना. ही कोणालाच बोलणार गेली, आपापलं बसली, झालं भाकरी करत. त्यानं बिडी ओढू लागला, बिडी ओढू लागला. ते बिडी ओढता ओढता तिथं चूल, ते सगळं, त्या बिडीचा धूर त्याच्या दाढीला लागला खालून. आता त्याची दाढी जळून चालली, खालून दाढी चालली आणि बिडी ओढाला. आता हिचं तर मौन आहे, काय सांगायला जमना गेले. बाबा इथं मौन काय महत्वाचं आहे काय, ते सांगितलं पाहिजे की मला तुमची दाढी पेटली हो. नवऱ्याच्या दाढीपेक्षा आता काय मौनच फार महत्वाचं आहे का? भगवंताला तरी काय आवडणार आहे काही? मग हे दाढी खालून जळत यायली, जाळ लागला. ही आपलं बिडी ओढालं, तिनं भाकरी करायली. आता काय करावं, बोलायला काही हरकत नाही. आता ही गाणं म्हणायला सुरुवात केली. मग ही तिथं बसूनच गाणं मारली, कोणाचं काय जळालंय, काय जळालंय काय. आता हे कोणाचं काय जळालंय, त्याला सांगायला पाहिजे, हरकत नाही, तुमची दाढी जळते. लक्षात नाही, दाढी जळून गेली सगळी. पण पतीची दाढी राखणं महत्वाचं होतं, व्रत महत्वाचं नाही. आता गाण्याच्या रूपानं बोलालीस तर तुमची दाढी जळाली म्हणून गाणं म्हण ना. आता कोणाचं काय जळालंय काय म्हणलं रे, इकडे तिकडे बघायला कोणाचं काय जळालं, याचीच दाढी जळून चालली सगळी. म्हणून व्रत करावा, उपवास करावा, त्याच्यामध्ये प्रेम असावं, भावना असावी, सद्भावना असावी, विवेक बुद्धी असावी, इत्यादी गोष्टी असेल तर भावच लागतो. तुका म्हणे आन विठोबाची इत्यादी महाराज सांगून या झालेल्या कीर्तनरूपी सेवेला म्हणण्यापेक्षा भगवान येताळेश्वर परमात्मा सेवा करून घेतला. या गावाचं पुण्य फार मोठी आहे. या गावामध्ये श्रोते मंडळी चांगले आहेत. मला अभिमान वाटतो या गावाबद्दल. खूप या गावामध्ये परमार्थाबद्दल लोकांची श्रद्धा आहे. हे भाव जे बोलालो ना मी तुमच्या गावात, मला माहिती आहे अतिशय एकनिष्ठ भाव आहे. कार्यक्रमाच्या स्वरूपात असेल, कुठल्याही स्वरूपात असेल, लोक समोर येऊन कुठल्याही बाबतीला कोणीही गावामध्ये कधीच माघार घेत नाही. भगवंतापेक्षा काय मोठं आहे, हे सगळं वैभव आज गावाचं खूप मोठं पावित्र्य या ठिकाणी पाहायला मिळतं. या गावामध्ये या जागी दुसऱ्यांदा कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली.
या मंदिराच्या निमित्ताने एकदा आणि परत या येताळेश्वर भगवंताच्या या कार्यक्रमाचं औचित्य निमित्त असं आहे. मला वाटतं उद्या आमचा विद्यार्थी शिष्य सतीश यमलवाड त्याचा भंडारा आहे. उद्या भंडारा असल्यामुळं त्याची इच्छा होती की गुरुजी मी तुमचं कीर्तन शिष्य या नात्यानं म्हणा, भंडारा या नात्यानं, तसं येताळा गावाशी माझं प्रेम जवळच आहे. या अनेक गोष्टीमुळं म्हणा गुरुजी कीर्तन ठेवू असं त्याने इच्छा व्यक्त केला. हरकत नाही म्हणलं, चला थोडंसं पुढे घ्यायची इच्छा होती माझी, पण आता परत कार्यक्रम चालू असतात, इकडे तिकडे कलाकार मंडळी नाही असतं. चला ठीक आहे, त्याला मान्यता दिली. या कार्यक्रमासाठी आवर्जून काही लोकांनी मुद्दामून खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये आमचे बाबू पाटील, माली पाटील असतील, आमचे महेंद्र पाटील, त्यांना खूप साथ दिली. या गावामध्ये किती लोकांची नावं घ्यावे, सगळेच लोक माझ्या अतिशय हृदयात आहेत, माझ्या एकदम जवळ लोक आहेत. मला खात्री आहे गावामध्ये राजकारणी लोक असतील, समाजकारणी लोक असतील, या गावामध्ये सरपंच असतील, उपसरपंच असतील, कुठल्याही कमिटीचे सदस्य असतील, शेतकरी वर्ग असेल, या गावातला कर्मचारी वर्ग असेल, सगळ्यांचे सद्भावना चांगले आहेत. खूप लोक चांगले आहेत. परमार्थाबद्दल आपुलकी आहे, आवड आहे. माता भगिनींचं विशेष कौतुक आहे या गावातलं. मला माहित आहे आपण सप्ताह करतो रामनवमीचा, त्या सप्त्यामध्ये दिवसभर भागवत ऐकून रात्रीला कीर्तनाला सुद्धा बहुसंख्येने महिला समाज राहायचा. हे फारसं चित्र. आणि पुरुष मंडळी सुद्धा करिता भरोवरी म्हणल्यासारखं काही ठिकाणी आपण कार्यक्रमाला पाहतो, एखादा मुद्दा गावासमोर ठेवला की 4 माणसं उठून बोलतात. त्या मुद्द्याचं कामच होऊ देत नाही. त्यानं बोललं की यानं बोल, यानं बोललं की त्यानं बोल, असं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळतं. पण विशेष कौतुक आहे तुमच्या गावचं. मी नेहमी एरवी सुद्धा बोलत असतो की येताळा मला आवडतो खूप. खूप मला येताळ्याबद्दल कौतुक करावं वाटतं. कोणीही माणसं समाधान ऐकतात. मी एकाही कीर्तनात पाहिलो नाही की लोक उठून निघून गेले त्या आजपर्यंत झालेल्या सप्ताहामध्ये. अजिबात नाही. ही परंपरा तुम्ही शहाबूट ठेवाल, ही परंपराला तुम्ही कुठेही गालबोट लागू देणार नाही. या परंपरेला कोणीही अपवाद ठरणार नाही याची खात्री 100% आहे आम्हाला. म्हणून या गावामध्ये येण्याचा दुसऱ्यांदा योग आला. कुठं भाग्यानं ही सेवा मिळाली. येताळेश्वर भगवंताच्या चरणी ही सेवा समर्पित करण्यापूर्वी परत एकदा कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिले. ज्यांचं कीर्तन आपण मला वाटतं रामनवमीच्या कार्यक्रमात घेतलं होतं, इथेही विठ्ठल मंदिराच्या कार्यक्रमाला आपण घेतलं होतं कळशारोहणाच्या. असे आदरणीय कृष्णा महाराज राजूरकर सातत्यानं आमच्या क्लासशी, आपल्या परिवाराशी जुळून असतात. गुरुजी तुम्ही हाक दिलात की मी हजर, असं वाक्य केव्हा बोलतं माणूस, मनामध्ये अतिशय मोठं मन लागतं या गोष्टींना. नसेल तर एका महाराजांचं कीर्तन चाललं तर माणसं खुशाल महाराज गाड्या लावून पांघरण लावून झोपतात, पण कोणाचे 2 शब्द ऐकायची सुद्धा तयारी नसते. टाळ घेऊन उभं राहायचं तर सोडून द्या. लोकांना वाजवा टाळ म्हणायचं आणि आपण टाळ सोडून घेऊन बस, हे बोलण्याचा भाग नाही. पण याच्यासाठी सुद्धा खूप मोठी मनाची भव्यता दिव्यता लागते. तो महाराज या ठिकाणी आदरणीय कृष्णा महाराज उपस्थित आहेत. विनेकरी सम्राळकर आहेत, परत विठ्ठल पाटील आले जवळचे, त्यांनी या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय बंडू गुरुजी आलेले आहेत, तेही सातत्यानं आपल्या गावाशी निगडीत असतातच, येतच असतात आणि यावंच लागतं. नातं आहे आपलं. तळेगावचे आमचे लक्ष्मण, तोही या ठिकाणी आलेला आहे. चांगला गायक, मृदंग वादक त्यांचंही या ठिकाणी आहे. सिस्टम आमचा शहाजी आहे बाचेगावचा. परत जीवन पाटील रत्नाळीकर यांनी शब्दाला, आजपर्यंत मी कौतुक कोणाचं करत नाही, पण त्यांनी एकदाही गोष्ट कधी ना म्हणलेली नाही. का? त्यांना माहित आहे जे काय होतंय ते समाजासाठी, चला काय जायचं का तिथं करूच का, ठीक आहे हरकत नाही. असं व्यक्तिमत्व आदरणीय उत्कृष्ट गायक आमचे जीवन पाटील या ठिकाणी आले. आणि काळे सर लातूरचे आहेत. सर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. ते इथं धर्माबादला परीक्षा घेण्याकरता आले, संगीत विषयाची परीक्षा घेण्याकरता. महाराज इथं आले आणि त्या परीक्षेच्या निमित्तानं माझे पॉम्पलेट मी
मृदंग वादक, तबला वादक, तिथं विद्वत्ता ते शिकलेलं ते पाहिले त्यांनी. हे कीर्तन कधीपासून चालू झाले आणि मी एवढं जे पाहालो ऐकालोय ना, अरे मला योग आला, मी आज तुमचं कीर्तन ऐकूनच जाणार असं सरांची इच्छा होती. आणि माझंही भाग्य ती या ठिकाणी आली, त्यांचा आशीर्वाद मिळाला आपल्याला. हे आपण तरी कशाला सोडायची संधी म्हणून ठेवून त्यांना थांबायला लावून त्यांचाही आशीर्वाद मिळाला. खूप मोठे कलाकार आहेत ते लातूर भागामध्ये. आदरणीय काळे सर, त्यांच्या चरणावर वंदन. ते या ठिकाणी आले, आनंद वाटला. त्याच्यानंतर आपलेच माऊली आहेत या ठिकाणी. पुन्हा चोपदार दत्तू पाटील आहेत, दत्ता पाटील जवळेकर. त्यांनाही आवाज दिले की ते कधीही उपस्थित राहतात, काहीही काळजी नाही. दुसरे चोपदार आहेत आमचे बंडाळीचे पाटील, तेही या ठिकाणी आले. विद्यार्थी आहेत आमच्या क्लासवरचे. जसं जसं कोणी मिळेल तसं त्या त्या पद्धतीनं येण्याचा प्रयत्न इथं झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे 2 मृदंग वादक या ठिकाणी, चंद्रकांत पाटील वडगावकर आणि शिवाजी पाटील हरनाळीकर, हे दोन्हीही मृदंग वादक आहेत. आपल्याकडे आता कुठल्याही कलाकारांची संख्या कमी नाही. गरज पडली तर आता पकवाज वादकही खूप झालेत, गायकही होणं चालूच आहे. हे होणं चालू आहे म्हणजे आम्ही करत नाही, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. तुम्हाला हे सगळं चालवायचं आहे म्हणून तुम्ही प्रेरणा देता, ते करत जातात, वाढत जातात म्हणून. आणि बाहेर गावून काही मंडळी आलेली आहेत, मुद्दामून कीर्तनाला दुरून दुरून माणसं आलेली. त्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादी गोष्ट इकडे तिकडे गेली असेल, हे घरचं गाव आहे, प्रेमातलं गाव आहे म्हणून हक्कानं बोलण्याचा प्रयत्न झाला. त्याबद्दल काही अनावधानाने एखादी गोष्ट जाऊ शकते, गेली असेल तर त्याला उदार अंतकरणाने सगळ्यांनी मनात ठेवावं. कुठला कोणाला उद्देशून, कोणाला हेतू पुरस बोललेलं नसतं. आणि महत्वाची गोष्ट सगळ्यांसाठी असते, ते जे बोलतोत ना, तुम्हाला नसते, ते आम्हाला सुद्धा धरून असते, आम्हाला त्याच्यातून असते. ज्या वेळेला इथे कीर्तनकार उभा असतो, तो कीर्तनकार त्याच्या मनाचं बोलत नाही. हे जागा सोडून जेव्हा मी बोलेल ना, त्यावेळेला माझं बोलणं वेगळं राहील तुम्हाला. पण इथं जेव्हा उभा राहून बोलतो, जसं परमात्मा बुद्धी देईल तसं बोलावं लागतं. तुकोबारायांचे शब्द असतात, हे माऊलींचे शब्द असतात, शास्त्रकारांचे शब्द असतात. हे याच्यामध्ये कोणाचंही काही नसतं. या कार्यक्रमासाठी गावातल्या मंडळींनी खूप मोठं सहकार्य केलं आहे. आता प्रत्येकाचे नावं घेऊन आता मी वेळ घालत नाही आणि गरजही नाही. हनुमंतरायासारखे भक्त मंडळी आहेत या गावामध्ये, कोणाचं नाव घेऊन कोणाला काहीही गरज नाही, अपेक्षा नाही. कीर्तन, चिंतन, नामस्मरण आपल्याला हे तर अंगातून काढून टाकायचं आहे. आपल्याला हेच भानगड आपल्यापासून दूर करण्याचे आहे. मग कशाला त्या विषयाला प्रोत्साहन द्यायचं, काही गरज नाही. भगवंताच्या दरबारात आहोत आपण, तुम्ही काय आम्ही काय. सर्वांनी अतिशय विवेकी बुद्धीनं देवाचं नामस्मरण व्हावं. महिलांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद. अजून एक कीर्तनकार आमचे ताई चोळाक्याचे इथं आलेले आहेत, तेही आमच्याकडे येत असतात. कीर्तनकार आमचे केशव पाटील महाराज, तेही कीर्तन करायला येत होतात. हे कीर्तनकारही तयार राहावेत. नाहीच भेटला कोणता कीर्तनकार तर आपल्याकडे माणसं कमी असू नये, या उद्देशानं सगळ्यांना थोडं तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून खूप खूप धन्यवाद. जे काही अभ्यास चालू आहे, मुद्दा म्हणून एक गोष्ट सांगतोय, थोडासा वेळ झाला. अभ्यास पुढील करण्याकरिता तुमच्याच गावामधून, तुमच्याच कृपा आशीर्वादानं येताळ्या गावचीच शिदोरी माझ्यापर्यंत पोहोचवली. ती शिदोरी म्हणजे आदरणीय गुरुवर्य, काय सांगावं, वैकुंठवासी राजन्ना महाराजांचे पुस्तक माझ्याकडे समर्पित करण्यात आलेले आहे. महाराज, ज्या वेळेला मी ते पुस्तक काढून पाहतो राजन्ना महाराजांचे, महाराज ते पुस्तक काढून पाहताना मला काय लागते ते तर मी अद्याप वाचलेलो नाही. मी फक्त तेच पाहिलो जिथं जिथं राजन्ना महाराजांनी त्या पुस्तकामध्ये अंडरलाईन केलं, नेमकं महाराजांना काय वाचायचं होतं, याच्यामधलं महाराजांना नेमकं कोणता अभ्यास करायचा होता की याला अंडरलाईन पेननं मारलेत महाराज. हेच महाराज कशाचा अभ्यास केलेत तेच काढून पाहणं चालू आहे माझ्यासाठी नाही. की हे माणूस नेमकं मला सांगा, 4 पैसे जमा झाले की एखादी पुस्तक आणून ठेवणं, वारीला गेलं की पैसे न खर्चता पुस्तक आणणं, हे मनाचा एवढा मोठापणा आहे, त्याच्या पुढे आबाळ सुद्धा ठेवणं पडतं. तुम्हाला काय सांगा, हे कमजोर काळजाच्या माणसाचे काम नाही. ज्ञान प्राप्त व्हावं लागतं,
विवेकी बुद्धी प्राप्त व्हावी लागतं, भगवंताशी समर्पित व्हावं लागतं, त्याच्याशी नातं जोडावं लागतं, तर तेव्हा हा बाजार खरेदी करत असतो माणूस. तुम्हाला काय सांगू, यात्रेला जाऊन पंढरीला जाऊन वेगवेगळे पदार्थ आणणारे, वेगवेगळे आटम आणणारे, घोंगडे पांघरणे हे व्यवहारासाठी ठीक आहे, पण याचा कुठलाच उपयोग न करता महाराजांनी केवळ आणि केवळ पुस्तकं साठवून ठेवलं. मी तुम्हाला सांगतो, ते शिदोरी माझ्यापर्यंत पोहोचली माझ्यापर्यंत. कधी कधी मला वाटते की ती त्यांच्याच घरी राहिली असती तर बरी झाली असती. काय का मी जबाबदारीने इथून या गादीवरून बोलतो, ते माझ्याकडे आली ना, राजेंना महाराजांनी एक एक रुपया जमा करून ते पुस्तक जमा केलेले आहे. आता भयंकर जबाबदारी माझी आहे की महाराजांच्या तेवढ्या त्या बहुमूल्य गोष्टीला कुठंही धक्का लागणार नाही. त्यांचे पुस्तक, त्यांचे विचार कशा पद्धतीनं जपल्या जातील याच्यासाठी मला आता खूप मोठी जबाबदारीने त्याचं पालन पोषण करावं लागेल. नसेल तर एखाद्याचं त्याला त्याच्यातलं कळलं तर वर्म ते सगळ्या गोष्टी जुळून येत असतात. म्हणून त्यांचा हे प्रसाद मिळाला, मोठं भाग्यानं मिळाला, आनंद वाटला. आपल्या गावामध्ये तेवढे तपस्वी अजून एक परवा मला महाराज भेटले होते, नारायण महाराज का, तेही व्यक्तिमत्व गावामध्ये. इथं मंदिराचं केलेले बांधलेले आमचे बाबा आहेत. हे अनेक लोक आहेत, मी कोणाचं नाव शक्य नाही. खूप मोठं चांगलं आहे. तुमच्या गावातलं सगळ्याच प्रतिष्ठित लोक चांगले आहेत. सरपंच, उपसरपंच, सगळ्यांशी नातं माझं प्रेमाचं आहे. संबंधित लोक आहेत, सगळ्यांचं नातं प्रेमाचं म्हणजे परमार्थातलं नातं आहे. म्हणून एक विशेष गावचं कौतुक. सगळ्यांना खूप मोठा साधुवाद या गादीहून धन्यवाद. जास्त वेळ झाला, 11:15 वाजले, एक दिवसाचा आहे म्हणून थोडंसं लांबवलो. जळबापट नसेल तर एवढा वेळ कसा झाला. काय उद्या सप्ताह नाही, उद्या भागवत नाही, काय नाही, जाऊ द्या. बरेच दिवस झाला आपली बैठक नव्हती म्हणून थोडंसं लांबवण्यात आलं. सुरेश पाटलांनी यूट्यूब चालू करून त्यांनी ऑनलाईन कीर्तन केलं वाटते, त्यांचे खूप खूप धन्यवाद. हे यूट्यूब फार मोठं खतरनाक आहे. यांचं म्हणून नाही, एकदा महाराज बोलला की दुसऱ्यांदा महाराजाला तो विषय बोलायलाच जमत नाही. सगळ्या मोबाईलवर पसरतं. आता कुठे बी एकच लावतो म्हणणाऱ्याला काय अर्थ नाही, ते सोडा. अभ्यास करावा लागतो. आज येताळ्यात सांगतो तुम्हाशी या विषयावर या चिंतनानं बोललोत ना, दुसऱ्या ठिकाणी अभंग तोच घ्या, पण त्याची विचार मांडण्याचे आता बदलावे लागतं. लोकांना वेगवेगळं ऐकून दाखवण्याकरता चॅलेंज करणारं वक्त्याला हे यूट्यूब आहे. आता दुसरा अभ्यास करा गुरुजी, आता दुसरं बोला या अभंगावर. आता ते रेकॉर्डिंग झालेलं आहे. असा अभ्यास करायला, म्हणून त्याला स्वीकारायला आनंद वाटतो आपला. चला, ते आपल्या समोर टार्गेट आहे ना, आपणही काहीतरी करू, हे असं. म्हणून हे यूट्यूब रेकॉर्डिंग करण्याकरता या ठिकाणी सुरेश पाटील आलेले आहेत. खूप मोठा आनंद वाटला. बाहेर गावून आलेल्या सगळ्या माणसांचे खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे खूप त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि त्या सेवेला पूर्ण विराम देतो. चाल होईल. सगळ्यांनी एकदा भजन करा. ज्ञानेश्वर